बिचोलीच्या लामगांव वाठारांत मायनिंग पोल्युशना लागून लोकांक भरपूर त्रास जाता. मायनिंगेन ऑलरेडी लोक भरपूर एफेक्टेड जाला. हेका लागून सचिन मयेकर हांणी बिचोली म्युनिसिपालिटीक पत्रक बरयलेलें. ह्या नंतर मिटींग कंडक्ट जाली. तर पळया हे मिटींगेक कितें घडलें तें. तुमकां वेदांताक पयलीं देव वेदांत डिटेल्स आतां तुमी डिटेल्स ऑफ प्रिकॉशनरी मेजर्स आउटसाइड दीस एरिया फॉर विलेज लामगांव इन्क्लुडिंग सेटलमेंट्स म्हणजे जी घरां बिरां आहा ती एंड अदर एरियाज लायक ऑर्चर्ड लँड काजू बागायत तशी आहा पॅडी फिल्ड्स वॉटर बॉडीज एंड अदर वेजिटेशन. तुम्ही कितें म्हणून घेतलेले डिटेल्स तुमच्या कडेन कितें आसा? आम्ही फक्त मॉन्सून प्रिपरेशन वर्क जे आसा ते उदक म्हणजे ते भायर वयता. सेटलिंग पीट सिरीज ऑफ सेटलिंग पीट्स आसा 7. सो ती जे उदक येता पळय इट गोज थ्रू ऑल द सेटलिंग पीट्स एंड देन इट कम्स आउट. खंयसरल्यान घालता? मायनींतल्यान जे मायनींग सेटलिंग पीट्स आसा मागीर तेच्या तळे आसा आमच्या तळ्यात नोट करात एक तळे जे आसा ते आमच्या गव्हर्नमेंट तळे म्हणजे मायनींग ते तळे घातलेले तुमी ते गव्हर्नमेंट लेक ते दाखयता म्हणून हांव म्हणटा ते तुमी सेटलिंग पॉयंट म्हणटा मायनींग भितर सेटलिंग पीट्स आसा मात्र्याच्या टेम्पला मेरे 7 तुमकां कितें तुमची एरिया कवरेज जी आसा पळय ती खबर आसा की बिचोले लामगांव मुळगांव शिरगांव ह्या म्हणजे टोटल मायनिंग एरिया कवरेज तुमकां कितें आयडिया आसा? एरिया कवरेज कितली आसा ती? तुम्ही हेच्या बद्दल उलयना उदकाचेच सांगले तुमी सद्या. हय म्हटल्यार तुमी मायनिंग एक्टिविटीज करपा खातीर तुमी लीज एरिया जी घेतल्या ती 479 समथींग हेक्टर. आता कॅल्क्युलेट कोणा कडेन कॅल्क्युलेटर आसा? मायनिंगच्या कितें जाता पळय तेजे मायनिंग लीज कितलो पर्यंत आसा कितें कितें आसा पळय कितें सांगिना हो विशय जो आसा पळय हो विशय हांगासर घेवन हे काय जावचें ना. कितें करपाक जाय पळय ते पयलीं सांगतात. कंप्लीट जाल्या उपरांत कळटलें की तुमी फक्त कॅल्क्युलेटर घेया. 478 हेक्टर म्हटलें आनी लांबगांवान कितली आहा ती खबर आहा? लांबगांवान कितली कवर जाता ती हांव तुमकां प्रूव करून दाखयता की उदकाची हेजी सेफ्टी ना ती प्रूव करता. 478 आहा पळय तितूंतल्यान अरावंड तुमकां खबर आहा लांबगांवान कितली एरिया येता ती वयल्यान मया लांबगांव कांय खबर ना. सो तुमी जर पयले जाल्यार म्हाज्या हिशोबान 80 हेक्टर तरी येतली. 80 हेक्टर म्हटल्यार एरिया कितली जाता इंटू 40,000 ना 40 हेक्टर म्हटल्यार 40,000 पळय कॅल्क्युलेट करा. 40,000 इंटू 80 32 लाख स्क्वेअर किलोमीटर 32 लाख स्क्वेअर किलोमीटर म्हटल्यार टोटल ही लांबगांवान आमी जर कन्सिडर केली 80 हेक्टर जर लांबगांवाचे हितून येता. आतां हे उदक आसा पळय तुमचें कितें प्रोविजन तुमी जें सांगला पळय ते आमकां दिसना की त्या हितून बसतले कशें की सेफ्टी आहा कशी की जेन्ना पावस पडटा पळय आमी विकली पावसाक जर कन्सिडर केलो जाल्यार अरावंड 110-120 असो सुद्दां पावस जाल्लो आहा विकली सेंटीमिटरान म्हणजे 1.3 मिटर्स जालो आनी 32 लाख स्क्वेअर मिटर एरियेक तुमी म्हणटा लांबगांवाच्यान उदक भायर येता तुमीच सांगले. आतां गोंयान काय तुमी एकच मिनिट स्ट्रेच फ्रॉम माइन टू माइन 2 किलोमीटर एरिया कवरेज बाकीचे आहा न्हू एरिया कवरेज कितली आसूं म्हणजे उदक पावस पडटलो ते खंयच्यान ना खंयच्यान भायर येतलें. वेदर आय डू मायनिंग और वेदर आय डोंट डू मायनिंग तो उदक येतलें ते खंयच्यान तरी भायर येतलें. सो हांव मायनिंग जेन्ना करता पळय तेन्ना म्हाजें फर्स्ट प्रायोरिटी जाता की तें उदक खंय तरी हांव टू सेटल इट डावन आनी देन रिलीज इट आउटसायड. हांव मानता ही म्हाजी हे मानता तुमच्या हेका अग्री जालो हांव आनी तेच आउटलेट जो तुमचो आसा तो खंय मयांक दिसना
मया सायडीक दिसता टोपूरा बी तशी हे सकयला इवन त्याच्यापेक्षा जास्त एरिया कव्हरेज आहा त्याचे उदक जे भितून वयता तेंचे तुमचं प्रोविजन कांयच ना अशें हांव म्हणटा प्रोविजन कांयच ना लास्ट इयर केला मी प्रोविजन केला मी आपली सेफ्टी फीड आपण सो याला वी हैव मेक ऑल द प्रोविजन मॉनसून प्रिपरेशन के लिए अभी जो भी पानी हम चैनलाइज कर रहे हैं सब लोकेशंस का पूरा माइनिंग वेदर वहाँ माइनिंग हो रहा है या नहीं हो रहा है पूरा चैनलाइज किया है सब पिट्स का हम वॉल्यूम कितना उसका कैपेसिटी है कंसिडरिंग मैक्सिमम रेनफॉल फ्रॉम लास्ट 10 years का कंसिडर करके वो कैपेसिटी है करके देखते हैं और प्री मॉनसून प्रिपरेशन में वो डीसिल्टिंग किया करते हैं ताकि हम अगर वर्स्ट केस सिनेरियो में भी वाटर उसमें स्टोर होके फिर उसका जो ओवरफ्लो है बस वही ओवरफ्लो टेंडर अरेंजमेंट करके सीरीज ऑफ सेटल पॉइंट्स में जाएगा और एक सेटलिंग पॉइंट्स में जाने से पहले ये लाइम मैग्नेसॉल एडिशन ताकि सेडिमेंटेशन होगा और ओनली क्लियर वाटर बाहर आ जाएगा ये एक्चुअली आम्ही जर डिस्कशन जर करतले अभी हम लोग अगर डिस्कशन करने के लिए जाएंगे तो उसको तकरीबन 7-8 घंटा लगेगा क्योंकि ये जो अनरिलायबल आंसर जो है मेरे को मिला है उसके ऊपर हम लोग रिलाई नहीं कर सकते। लास्ट ईयर जो कुछ है जो कुछ हुआ है सबको पता है क्या हुआ क्या नहीं और सेटलिंग पॉइंट कैसे थे और क्या 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 था क्या नहीं पता नहीं। अभी इसके लिए मेरे को डायरेक्टर ऑफ माइंस एंड जियोलॉजी चाहिए था क्योंकि जो पीट के बारे में आपने बात किया है अगर मैं अभी कैलकुलेशन आपको नॉर्मल एक रफ कैलकुलेशन दिया था जो एरिया कवरेज के हिसाब से अगर हम लोग वॉल्यूम ऑफ वाटर देखेंगे तो वो आपके पीट में फिट नहीं होगा। वो कैपेसिटी भी मांग सकता था लेकिन यहाँ पे डीएमजी का कोई आदमी नहीं है कि कैपेसिटी वो आपका है। और दूसरी बात है हम लोगों ने पिछली बार सुना कि कहाँ पे मीडिया से कि गवर्नमेंट अथॉरिटीज आई और उसके बाद में उन लोगों ने क्या इंस्पेक्शन किया, किसने किया था हम लोगों को पता नहीं और कैसा किया था। अभी वो कौन सा स्टैंडर्ड फॉलो करते हैं, समझो कि पीठ है तो उसकी सेफ्टी देखनी है, उसको फेस रहता है, उसका एलिवेशन रहता है, वो सेफ है नहीं है वो पहले पता होना चाहिए। अगर वो अनसेफ है तो यार पूरा गांव ही चला जाएगा, बिचौलिंग सिटी एरिया डूब जाएगी। वो एक्चुअल परिस्थिति है, हम लोग जो देख रहे हैं वो परिस्थिति है क्योंकि फेस रहता है, उसको टेक्निकल स्पेसिफिकेशन रहता है कि उसका हाइट रहता है, रोड का विड्थ रहता है और बाद में उसका एलिवेशन रहता है। वो उसको मीट नहीं करेंगे, मैं 100% श्योर हूँ। लेकिन मैं यहाँ पे जो चीजें आपके सामने लेके आया हूँ वो चीजें जो टेक्निकली साउंड है, मैं आपको सिर्फ विरोध करने के लिए नहीं आया हूँ। ये सेफ्टी के मामले में वो सेफ आपका नहीं दिख रहा है। हम लोगों को टेक्निकल पॉइंट ऑफ व्यू अगर देखेगा तो वो मेरे को हम लोगों को ये चाहिए कि डायरेक्टरेट ऑफ माइंस एंड जियोलॉजी। बाद में पानी आपने बोला उसका वॉल्यूम आपने जैसा बोला हम लोग उसको बिलीव नहीं कर सकते क्योंकि हम लोगों को एक्चुअल जो अभी एरिया कवरेज कितना है, पानी कितना जाएगा, कितना दिन तक आप वो रखेंगे, वो चीजें भी बहुत मायने रखती है ना। और दूसरी बात आपने अगर हम लोग देखेंगे पानी अगर आप लोगों ने बाहर छोड़ता है बोला है मायनिंग तो 3 सेक्शन माझी ते फक्त 4 सेक्शन म्हणजे पीठ असतात त्यातून वॉटर एक्युमुलेट जातं। ओके ते तुझ्या मजुरीच्या वयले सेटिंग असतात अदरवाइज रेस्ट एरिया अप टू मात्र सगळे बॅकफील्ड एरिया आणि ते डम्प असतात आणि त्या डम्पार फुल व्हेजिटेशन ग्रीन सगळं झालेलं फॉरेस्ट डिपार्टमेंट गोवा स्टेट की खबर असतले की हे खऱ्यानी म्हणजे काय ना हे कोणे झाले इन्स्पेक्ट करते टोटली रॉंग आसा हे आता तुमकां आणि वयल्यान तेंच्यानी सांगलें उदक सोडपाची एकूच जागा दाखयली आहा। तुम्ही पळया नोट करा की तेणी एकूच जागा तेंच्यानी सांगलेली आहा ती लामगांवच्यान सकयल सुट्टा म्हणून। तुम्ही दाखया खंयच्यान सोडटा, तुम्ही उदक खंयच्यान सोडटा ते दाखया। पावसाच्या उदक आले पिकान येतात ओके आणि बाकीचे ह्या सायडीचे उदक आहा ते सेटिंग पिकान येतात आणि जेन्ना उदक एक सर्टन लेवलीक येता देन वी आर पंपिंग पयलीं ताका पंप करता। एक मिनिट आम्ही पयलीं मिटींग घेतलेली डीएम ऑफिसार सर 2 पंप आहेत ओके तेन्ना आम्ही व्हडले काय हे करता
म्हणजे एव्हरी 2 days आम्ही मॉनिटर करतो समजा खबर असेल तर तुम्ही भरले का एखाद्या फाल्यां कॅलॅमिटी जाल्यार कितें करता पंप कॅपॅसिटी तुम्ही कितले लायल्या दोन 500 cubic meters per hour capacity and that is enough. पण तुम्ही भरले काय भरले काय करू नका. भरले काय तुम्ही चालू करा. एकदम वर घेता आमची लेवल आम्ही मेंटेन करता त्या लेवलवर आम्ही ते भरले न्हू पावस पडलो मागीर आयटाय आनी उदीक सुट्टा आनी ती वेळी सगळो पडटा आनी मागीर उड्डी म्हणून तेज्या खातीर ते उपाय करा कळ्ळें आयटाय भरपूर पावस आनी तुमी उदीक सोडा अशें जर जाय जाल्यार मागीर आणि ते टिकीट ऑन रिकॉर्ड हाफ हा पळय हाफ तेजे सगळे मातशी हाफ भरच्या पयलींच तुमी पंप आउट करपाक जाय ओके टिकीट ऑन रिकॉर्ड हाफ जावच्या पयलीं शुड बी पंप आउट रेग्युलर इंटरवल यू हॅव टू कीप वॉच एवरी 2 days ओके आनी तुमी बॅरिकेडिंग साठी कितें केलां पीट्स असता पळय पीट्स तुमी आतां सरावंडींग करून पडत तेका तुमी आतां तुमकां सांगलेलें की बॅरिकेडिंग करा म्हणून फेन्सिंग करा म्हणून म्हणजे तुमी कितें केलां वयले टॉप जी बाउंड्री आसा पळय थंय लेटेड वॉल आसा पण तेनी इनफीट आमी तशें नाही पूण वी हॅड ऑलरेडी इन्स्ट्रक्टेड यू देयर जे ओपन पीट्स आहा न्हू तेका तुमी फेन्सिंग करा जे फाल्यां कोण पडलो भितर देर विल बी अ रिस्क ओके ऑलरेडी दिला हांवें 8 दिसांनी रिपोर्ट दिया सो यू हॅव टू कम्प्लायन्स रिपोर्ट तो कम्प्लायन्स रिपोर्ट तुमी सबमीट करतले तो कॉपी ऑफिसर सराक सबमीट करपाक जाय ओके नेक्स्ट थिंग म्हणजे म्हाका सांगात तुमचे ट्रक्स बी जालो आसा ट्रक्स बी रोड आसा पळय रोडार ती माती पडटा पावसाक पडटलीच रोड क्लीन करपाक तुमी कितें मेजर्स घेतल्या So water tank is continuous water tank with pressurized pump. प्रेशर रेग्युलरली तुम्ही प्रेशरान काडपाकूच जाय कॉम्प्युटर्सान कांयच इश्यू जावपाक Even sir, we are taking one more step to truck road येवच्या पयलीं manually will clean the track and make sure the रस्त्यार वयता फेंडरान ते वयर उरता पळय केन्ना करता ते करता ते सांगू नाका कितें हांवूय ट्रक करता म्हज्या गाडयेन चलता ऑलरेडी खंय घातल्या खंय घातल्या एका एनबीपी चालू करता हा चालू करता आतां तूं सांगता आतां डिस्क्रायब करता ना एनबीपी नाही नाही खऱ्या फॅक्टर कितें तें सांगा तेजें टँकर आमचे आसा तुजो हांव सांगता न्ही तुजो NSP कडसून ट्रक जेन्ना भायर सरता थंयसर तुजे बील वॉशिंगाचे हे कांयच अरेंजमेंट ना आमी 5 वर्सां पासून तुका पयलीं पासून सांगताले फाटली मायन्स काडलेली पळय तेन्ना पासून सांगताले तेजे मदींच सिद्धा आसतना 2011 केल्ले तेजे मॅन्युअल चालू करता मॅन्युअली प्रोविजन आसता पंपिंगचे मागीर एक काडले NBP प्लांट जाले उपरांत फुडें काडले आतां ती आडयल्या थंयसर हे घातली आतां पिळगांव जंक्शनाचे NSP जंक्शनाचे जो कितें इश्यू जाता पळय पयर आमी स्वता आमीच बंद दवरले ट्रक लोकांक प्रॉब्लम जाता आमी आनी तुमकां इन्स्ट्रक्शन दिलें की तुमी सगळें क्लियर करा तशेंच आमचे जेन्ना मायनींगसून जेन्ना गाडी येता पब्लीक रोडाचेर क्रॉसींग तेन्ना थंय तुमचें वॉशींग हें आसूंक जाय तेजे तुमी ते प्रिकॉशन घेयनात तेजे एक्चुली हें करपाक तुमकां खूब टायम आसलो पयलींचो पूण सदींच तुमी लायटली घेता तेजे तेका लागून हो इश्यू क्रिएट जाता तो आमचे सिवोनूय सांगलें तुमकां सांगलें तेजेर मेन रोडाचेर जेन्ना ट्रक्स येताले पळय तेन्ना तेजी वी वॉशींग जावपाक जाय हितून जो ओर आसता पळय हितून वेसलान तो आमचो हें जायना कितें पळना रस्त्याचेर फक्त टायराक कितें माती लागता पळय कित्याक मायनीचो रोड तुमचो आहा तो मडी रोड एक्चुअली टायरान सुद्दां तितलें जायना बट ते फेंडराचे टायराक लागून फेंडराचे पडत वयता ते केदार वेसलानसून ना ट्रकाचे फेंडराक लागता पळय फेंडराक माती रोखलेली आसता पळय
टायराचे कितें आपण कितलेच लेवल फेंडर पडाक वयता पडत वता आमचो 11.5 हो हें आसा हेजेर. फेंडर म्हणजे टायराचे वयर तें हाडटा ती माती तीच माती पूण तीच क्लीन काडूंक जाय पळय तेजेर. व्हील वॉशिंग म्हणजे व्हील वॉशिंगूच न्हू तुजो तो हेजेरूय मारपाक जाय करपाक जाय तुमी ते करिनात म्हणून हो विशय कितें तो एक जालो विशय. म्हाजो दुसरो विशय आसलो तुजो पावर टेलिंग पॉयंट जो आसा पळय तो केन्ना काडलो तुमी? पावर टेलिंग पॉयंट जो आसता पळय रोडा वयसून सकयल देंवता ताच्या उपरांत मागीर परत दुसरो टेलिंग पॉयंट आसा ओवर फ्लो जाल्या उपरांत ते न्हंयन वयता तुमचे एक्झॅक्टली. पयलीं आमी कितें करताले एप्रील मे म्हयन्यान एप्रील मे म्हयन्यान तो टेलिंग पॉयंटाचो जो कोर आसा पळय तो सगळो काडटाले. आतां म्हणटले ना काडून आसतना म्हणटा आसतना कितें हांव तुका दाखयता तुका सांगता हें वचोन तो फिलअप जाल्लो आसा आनी आतां तुमी जें सांगता पळय आमी पंपींग करता आनी उदक काडटाली हें घालता आनी तें उदक जेन्ना तें येतलें तें उदक स्प्रेड जातालें तेचेर. एक्चुली आमी परत फाटल्या हेका सुद्दां आमी तुका सांगताले तेजर तो टेलिंग पॉयंटाचो हें कोर काडून तुका उदीक भितर स्टोर जावपा खातीर स्पेस सफिशियंट स्पेस जाय तो म्हाका रेजा आसलो तेन्ना आमी फूल क्लीन रेजा आसलो रेजा तेन्ना आमी फूल क्लीन केलो बाबा त्या टायमार देपा आसलो तेच्या उपरांत 2009 सेवा येयलो मागीर काडून मागीर तो काडून आतां जेन्ना मायन स्टार्ट जाली पळय तेन्ना आमी सांगलो तो पीठ हें करा ओपन करा पिठांसून तें हें काडून सगळो सेल काडून तें उदक खंय उरतलें भितर तें पीठूच जर भरलेलो आहा तुजो हेजेर आतां न्हंय जर भरलेली आहा ती डिसिल्ट जर जायना जाल्यार उदक सिटीनूच येतालें तशें तें उदक खंय सकयल वाड्याक येतालें तें प्रिकॉशन आतां घेवन आतां एटलिस्ट आतां तरी तुमी थंय आनी हे हेजेर आमचे म्हणजे ऑफिशियल लेटर बी तुमकां पावल्लें हे जे कितें प्रिकॉशन तुमी मेजर्स आहा पळय ते तुमी घेवपाकूच जाय तुमी ते अवॉयड करूंक शकना एक्सपेन्सीव जाता जावं आनी कितें जाता म्हणून तें आतां वयर खंय वता वयर तुज्याच मायनेर वयतलो न्हू तो हेजेर फायन वयल्यान ती वयतली काल आमी रोड केला सायडीक टेलिंग पॉयंट आहा जाल्यार पयलीं पासून आहा तें एवरी इयर पयलीं मिडल ऑफ मार्च टू मे पर्यंत तिथे काडटाले थंयसर आनी ते एक आमचो हेंच थंय घालताले आमी रोडूच घालतलो ट्रकांचो थंयसर. ह्या 2 वर्सांत थंयसर ते कांयच पळोवंक ना प्लांट करतालो आनी तेजे आमी डिस्चार्ज करी आतां 1 फिटाचे खंय खंय वयता उदक क्लीन उदक उदक निवळ उदक निवळ वयता तुजें पूण तें उदक जेन्ना तें वयता पळय तें पिठान थंयसर तेजेर तेन्ना कोणचो घर जेन्ना तेजो जर भरलेलो आसा तें उदक खंय उरतलें सायडीक घरां आसा तुमकां सांगू त्या घरांची आतां पावसान कितें जाता सगळ्यो भिंती थंयसर तेंचें हें आसा हेजेर उदक त्या वटेन हें जाता डिस्चार्ज जाता खंय स्टेजी कडेन डिस्चार्ज जाता बाराजण वाडा स्टेज आहा पळय तेंची ते स्टेजी कडसून थंयसून सगळें डिस्चार्ज जाता तें उदक रस्तो जरी आसलो तो भितरसून तो हेचो मातयेचो तरी पयसून सगळें डिस्चार्ज जावन उदक हेवटेन येता तेजेर. हे 2 वर्सां जाल्यार आमी तुका हाडून इवन इन्स्पेक्शन सुद्दां केलां पूण तेन्ना बाबा एका वर्साक कसलें दुसऱ्या वर्साक एकदां जर हें भरात थंयसर न्ही आनी हें जर जाय न्ही तें हेजेर तर सगळीं घरां उपाय ना ते आतांच सांगा आतांच आमकां रेकॉर्डाक ना काडटले तुमी तो अजून पावस हें जावंक ना पूण एक्चुली हो काडूंक जाता केन्ना मार्चान ड्राय आसता आतां आतांच बरोवन दियात जर कितें इन्सिडंट जालो थंयसर जाल्यार तेका मायन्स आमची जबाबदार आसतली आनी जें कितें कॉम्पेन्सेशन आहा पळय टोटल आमी मायन्स तुमी मायन्स डिपार्टमेंट घेतल्यानंतर पे करताले तेंकां मागीर तुमी आमकां आमची जबाबदारी न्हू अशें जालें तें डिझास्टर जालो हें तें जाल्यार तें आमी हें जावपाक जाय
तुमचे फॉल्टी खातीर जावंक शकतले हे तुम्ही प्रिकॉशन घेवंक ना तेजेर तूं ताका वयरसून आनी हायट वाडोवपूय शकना ते उदक देंवोंक जायना हे कॉमन सेन्स मरे इतली व्हडली मायंड चलयता आसतना तुमकां हें जर कळना तुमकां लोकलिटी फुडें प्रॉब्लम जातलो म्हणून आनी सांगून करून जर तुमी आयकना तेजेर मस्त्या म्हणून ताका लागून पयलीं ते हेजे पिकाचें इन्स्पेक्शन जावन एलॉमेंटीचे म्हणजे एज अ डेप्युटी कलेक्टर म्हणून इन्स्पेक्शन जाय आनी जे कितें आतां हांवें ताका सांगल्यार तशें तुमी एज अ डेप्युटी कलेक्टर म्हणून तांकां इन्स्ट्रक्शन दिया आतां पयर न्ही मिटींग जाल्ली आमची रेग्युलरली 2 मिटींग जाता तांकां एक दिवस वायट करना जाता तुमची मिटींग जाता डिजास्टर मॅनेजमेंट जाता त्याचा पंचदार त्यांना तुम्ही आपण फाटल्या एका आमदारान आमच्या हिराबाई जाते बाबा मिटींग सगळ्यांक आपयले आता सध्या आमदार तुम्ही आमकां कॉन्फिडन्सान कोणाकूच दिना म्हाका इवन चेअरपर्सनाक घेना तुमी तेजे ना लास्ट टायम कितें जाल्लें ना लास्ट टायम इट्स नॉट गुड प्रॅक्टीस एक्चुअली सिटीन जेन्ना हें जाता पळय तेन्ना सिटीचे सगळे त्या टायमार आमदार साहेबान 2दा मिटिंगे घेतल्या कंटिन्यू सगळे डिपार्टमेंट पंच मेंबर आपले सगळ्या डिपार्टमेंटांक आपयले आनी ग्रीवन्सीस आमी त्या टायमार मांडलेले लास्ट टायम 2 मिटींग जाल्यो न्हू डिजास्टर आमचे टेक्निकल डिपार्टमेंट आशिल्ले हांव एमएलए कडेन सुद्दां उलयलो सो म्हाका म्हणपाक लागले आपूण लिवीर आसा म्हणजे आतां 30th येतलो म्हणून आफ्टर दॅट वी वील कीप द मिटींग म्हणून ताणें सांगलेलें बिफोर दॅट तुमी इन्स्ट्रक्शन दिया म्हटलेलें जे डिपार्टमेंट कन्सर्न डिपार्टमेंट सगळे इवन आमचे म्युनिसिपालिटीचे येयले टेक्निकल तेन्ना तांकां सांगलेलें की तेणूच सांगलें म्हाका की तांकां सगळ्यांक इन्स्ट्रक्शन दी जेन्ना आतां एमएलए घेतलो पळय तेन्ना रिव्यू जातले देन दे वील आस्क क्वेश्चन तेन्ना तांकां तुजो कंप्लायन्स करूंक ना जाल्यार तांकां धाडे धरपाक मेळटलें तांकां डायरेक्ट कळटलें आपूण येता आनी मागीर तुमी मिटींग घेया तेन्ना तुमकां कावन्सिलर तुमी सगळे येवपाक शकता सो यू हॅव ऑलरेडी इश्यूड द इन्स्ट्रक्शन ऑलरेडी इन्स्ट्रक्शन इश्यूड केला आनी तांकां सुद्दां तुमी म्हणटा तुमी इन्स्ट्रक्शन तांकां ऑलरेडी इन्स्ट्रक्शन दिल्लें आसलें फॉर एग्जाम्पल तुमकां पीठ आहा न्ही पीठ बॅरिकेडींग करपाचें नंबर 1 आनी आतां पीठ आहा तेजे हाफ आहा तेजे सकयलूच जाता म्हणसर तेंच्यांनी पंपावर करपाक जाय एटलिस्ट 2 तरी पंप तेजेर बसोवपाकूच जाय तांकां क्लियर कट इन्स्ट्रक्शन दिल्लें आसा आनी रेग्युलर मॉनिटरींग उदकाचें करपाकूच जाय तांकां सांगलेलें आसा इवन ते रस्त्याचें म्हटल्यार तुमी तो बरो इश्यू काडलो की टायर तुका धुवपाक जाय तुका रस्त्यार पडटा तांकां सगळें सांगलेलें आसा मिनिट्स ऑफ द मिटींगेन तुका जाल्लें आसा सगळें हे इन्स्ट्रक्शन तांकां कंप्लायन्स रिपोर्ट एक्शन टेकन रिपोर्ट आसता पळय तो आमकां 31 तारीख म्हणल्यार सबमीट कर म्हणून तांकां ऑलरेडी ऑर्डर दिल्लेली आहा ते रिपोर्ट आहा न्हू ते आमी आतां तुमी मिटींग म्हणटा पळय कॉमन मिटींग आमी घेतली पळय ती मिटींग आमी प्लेस करतली तेन्ना मागीर तो एक विशय जालो आनी एक विशय कसो तेन्ना दोनूय आमकां क्रॉसींग मेळटा तिगांव मेळटा आनी इंडस्ट्री मेळटा मोस्टली थोड्यांचे कितें आसा थोड्यांच्यो इगोस आसा एक जेन्ना वॉटरिंग करपाक वयता पळय टँकर घेवन तेन्ना थोडे लोक थंय वॉटरिंग करपाक सुद्दां दिना ते काडनाकात म्हणटा तेंचेरूय मातशें स्ट्रीक्ट एक्शन जावपाक जाय कित्याक जेन्ना बिजनेस करता पळय इन द इंट्रस्ट ऑफ द स्टेट आनी लोकलाच्या हितूनय आसा पळय हो बिजनेस मायनिंगचो बिजनेस स्टेटीकूय तेचो बेनिफीट आसा पूण प्रत्येक जाण जर येवन जर तशें आडोवपाक लागले तेचेर ना तुमकां आतां आमी करून घेवचें ना तुमकां हें आमकां हें करपाक जाय तेचेरूय मातशें तुमी थंयसर हें घेवपाक जाय कित्याक एकदां एकट्याचेर जर कोणाचेर जर घेतलेलें आमकां अशें वायट करून सांगिना त्याच बरोबर हेंच्यांनी पयलीं प्रिकॉशन घेवंक जाय बाबा तें क्लीन आसूंक जाय आतां आदेस वर गाडी चलत ड्रायव्हर जायसर रावप कित्याक त्या लोकांक थंयसून क्रॉसींग करूनच वचोंक जाय ट्रिबोनच्या लोकांक तो सामानचेर वयतलो जाय पूण स्पेशली ट्रिबोनच्या लोकांक आनी म्हयन्याच्या लोकांक थंयसून तांच्यांनी प्रिकॉशन घेवपाक जाय बाबा ती बाबा क्रॉसींग आहा पळय तें क्लीन आसपाक जाय ते क्लीन नासल्या कारणान पळय गायन घेवन सुद्दां पळयला खूब प्रॉब्लम तेन्ना त्या टायमार थोडे सोशल वर्कर येयले तेन्ना आमी आतां क्लीन करूं नाका करून
फ्युचर तितून कितें जाता ताका जर काय सांगलें जर तशें जर कितें केलां तांच्यांनी आनी तुमकां जर करपाक तें आमकां तशें सांगता हे जो ट्रक एसोसिएशनान ते आमकां सांगता की ना ते लोक क्लीन करपाक दिना म्हणून क्लीन डर्टी जावच्या पयलीं तेंच्यांनी प्रिकॉशन घेवपाक जाय जावं तांकां आमी कितें सांगलें तुमी रेग्युलर टँकर घेवप 2 गाडयो गेल्यो न्ही वॉश आवट करा अशें करा जावं तशें करून एरिया क्लीन दवरप हे आमचे फ्रॉम एसोसिएशन सायडीसून आमी तांकां क्लियर सांगताले आसता पूण तितलें करता आसतना सुद्दां जर ती येता थोड्यांचो कसो आसा इगो आसता कसो तांकां कितें कॉम्पेन्सेशन मेळना थोड्यांचे कामगारांचो इश्यू आसा थोड्यांचो आडवया तांकां आमी सांगलें तुमी पुलीस कंप्लेन करा नाजाल्यार डेप्युटी कलेक्टराक नोटिशेर हाडून घेवप अशें अशें हाडयता म्हणून तशें जर तुमचे वयर कितें येयलें तांचे कडसून जाल्यार मातशी लिगली कितें प्रोसेस आहा पळय ती करून दवरया करता आनी ते करपाक दिना अशें जावपाक जाय पयलो विशय उलयतालो पळय तो खंयच्यान तरी मातसो सायडीक गेलो उदकाचो तो आमी उलयताले कॉलेजान तेंच्यांनी सकयल जोडटा आमचे सगळे ते सगळे हांवें प्रूव करून तुमकां सांगलां की कळ्ळें की अनसेफ आसा आतां तें उदक जेन्ना सकयल जोडटा पळय तेन्ना तो व्हाळ खंयच्या व्हाळाक सुट्टा तें पयलीं कळोंक जाय ते व्हाळाक ज्या जोडटा पळय तो खंयच्या कंडिशनान आहा खंयच्या कंडिशनान तेजी कॅपेसिटी आहा तें उदक सकयल व्हरपाक कित्याक हेज्या पयलीं जी शेतां आनी भाताची काबार केली वॉटर बॉडी काबार केली म्हाका एक्चुली डीएमजीक जाल्ल्या ना त्यो सगळ्यो काबार केल्यो तेंच्यांनी त्यो आमकां त्रास जाता आयज तुमी जेन्ना हो विशय मांडटा फक्त त्या पुरती पावसा पुरती जाता पण लामगांव हो गांव कंप्लीट काबार करून उडयलो शेतां काबार करून उडयली भाटां काबार करून उडयली आयज ह्या गांवांतल्यान कोकम आमची सोलां 10 गांवांक सोलां पावता अशें 10 सोल गांवांत आसतली अशी परिस्थिती जाल्या सो ते काबार केले पण तेजेर खंय तरी विचार जावपाक जाय की ते उदक तेंचें येता उदका बरोबर माती येता तुमकां आतां सुद्दां सांगला आसतलें हांगासर तुमी डिस्कस केलें माती येता माती पळोवन येयली ते व्हाळ भरले म्हाका दिसता फाटलीं 10-12 वर्सां ते व्हाळांचेर कोणी लक्षच दिवंक ना ते कोणाच्या स्कोपान येता ते आमच्या मायन्स डिपार्टमेंटानूय पळोवपाक जाल्ले गोवा स्टेट पॉल्युशन कंट्रोल बोर्डाक लागता तेंच्यांनी कोऑर्डिनेट करपाक जाल्ले एग्रीकल्चर डिपार्टमेंटान हें जावना पण आयज तुमी जर डिस्कस जेन्ना करता हांगासर जेन्ना डिस्कस करता एक्चुअली म्हाका जी आपयल्लो तो कित्याक लागून आपयल्लो तो हांवें तो मुद्दो घातलो तोच मेन तुमी सब्जेक्ट घातलेलो आहा त्या विशयाचेर जाला जाल्यार तुमचे प्री मॉन्सून वर्क जे आहा तेजेर चड लक्ष वयता हांव म्हणटा तें जावपाकूच जाय पण जेन्ना माती येवन व्हाळ भरले आनी आमची शेतां नश्ट जाली कितलींशीं वर्सां पयलीं लोक बोबो मारता अक्षरशः लोक मेले वयता की झगडून शेतां बंद जाली म्हणल्यार बोळा घालून पण जे व्हाळांनी माती भरली व्हाळ तशाक तशें जाता तेजेर कोणी लक्ष दिना आयज तुमी उदक म्हणटा भायर घालपाचें पण एक खंय तरी एक असो विजन जाय आसलें की ते व्हाळ बाबा सारकें आसा हेंचें उदकाची कॅपेसिटी ते घेवंक शकता काय ना तर डॅमेज जाता जाल्यार तेंचेर कोणी जे अफेक्टेड आसा आमी गांव म्हटलो जाल्यार पयलीं आमी बीन जाले तेच्या पयलीं सुद्दां की लोक शेतांचेर आनी गोरवांचेर ते एके वाटेंतल्यान गोरवांक फोडर गावताले ते कराड गावताले चार गावताले ती वयल्यान मायनींग बेल्टाचेर येयली ते थंय नश्ट जाले सकयले वाटेन शेतांय नश्ट जाली म्हणजे लोकांनी कितें तरी करचें म्हटल्यार तेजेर विशय आतां व्हाळा हेज्या पयलीं जाला पळय तो जावपाकूच जाय तेजेर डिस्कशन केन्ना ते तुमी पळया मागीर पण हो व्हाळ आसा पळय तेजी कॅपेसिटी आहा काय ना ती म्युन्सिपालिटीन चॅक केली जावं तुमी म्युन्सिपालिटीन आमचो कावन्सिलरूय आसतो वॉर्ड 14चो तेच्या वांगडा घेवन तुमी हें उलयल्या काय कितें WRDन तुमी खंयच्या डिपार्टमेंटा वांगडा जे कनेक्शन आसा तेंच्या वांगडा दवरून केला काय कितें गोवा स्टेट पिशवी उगी बदलल्या तेंकां विचारा तुमी क्वेश्चन की तेंच्यांनी पॉल्युशन जे लँडस्लायड जाता माती व्हांवून येता आयज तुमी शेतां वयले जर हें पळोवंक गेले जाल्यार मँगनीज आनी हे गावता आयन शेतांचेर हेंच्यांनी भरपूर पयलीं घेवंक जाय आसलें हितूंतल्यान अक्षरशः आमी पोटाक तळोवंक उडय ह्या कारणाक लागून गांवांतले लोक तेजेर तो विशय विचार करताले धुल्ला पॉल्युशन कंट्रोल बोर्ड हांगा तुमी म्हणटा आमी आतां हेजे पावसाची सध्या डिजास्टर मॅनेजमेंटाची हें करता पण हांव कितें म्हणटा की धुल्लाक लागून लोकांक कितलेशेच ऑर्डर जे आमचे धुल्लाक लागून डिजीज जाले उदक लोक टॅप वॉटराक जशें हांवें म्हटलां तशें शिफ्ट जाले हेंच्यांनी बांयो आमच्यो पिड्ड्यार केल्यो
सो हेंच्यांनी गोवा स्टेट पीसीबीन कितें तरी केलें, मायन डिपार्टमेंट कितें प्रिकॉशन्स घेता हेचेर हांव फास्ट उलयतां. कित्याक कमी टायमार तुमी मागीर म्हणटले की हे विशय हे घेवन गेले आयज जावचे ना. ह्या विशयात एकूच मिनीट कंप्लीट करून दी की जेन्ना हे सगळे त्रास जाले, हांव म्हणटा गांवांत अक्षरशः अशी परिस्थिती लोकांचेर येयली, लोक डायलिसिसाचेर बसले, लोक अक्षरशः हॉस्पिटलांत नाकून स्वता फी भरून आपली खंयच्यान रिणां काडून हे करून लोक हॉस्पिटलांनी नासले, थोडे जाण मेले, थोडे जाण आसा. तेंची खंय तरी जबाबदारी घेवपाक जाय की पीसीबीन फुडें रिपोर्ट धाडून तेंचें काय जावना. आनी आयज जर भुरगे शिकता जाल्यार तेंच्या वाटेनूय काय ना. म्हटल्यार तेंकां जेन्ना हे सगळें उदकाक लागून आनी धुल्लाक लागून जेन्ना हे सगळे जेन्ना येता तेन्ना अशी ज्यो गजाली घडल्यो तितून मेजर जो इम्पॅक्ट आसता तो फूल विलेजीचेर पडलो. जो लोकांचो इन्कम सोर्सूच काडून उडयलो, पोटूच काडून उडयलें जाल्यार तेजेर खंय विशय आज डिस्कशनाक येवंक जाय न्हू की तांकां अल्टरनेट सोर्स ऑफ इन्कम जावं CSR एक्टिविटीज ह्या गांवांत जाल्यो म्हणटा तांकां इन्कम जाल्ले तेच सांगता उलयता की बायोडायवर्सिटी मॅनेजमेंट कमिटी काम करता काय ना हे विशयाचेर सारकें डिस्कशन जावंक जाय. ते काडल्या बसल्या म्युनिसिपालिटीचो तितलोच रोल आसलो की फ्लोरा एंड फावनाचे रेअर स्पिसीज जे आसा तेंचेर डिस्कशन जावना. आयज वाघ सकयल येता, आयज थोडेशे लोक आयज आमच्याच घरांतल्यान गोरवां आसा, भाव थंयसर रातच्या टायमार बी वयता, वाघ भोंवता, बिबटो वाघ भोंवता, खाल्लो जाल्यार कोण जबाबदार. म्हटल्यार हेंची जागा जेन्ना वयली तेणी आतां सांगलें ग्रीनरी आहा म्हणून पळय, तुम्ही जेन्ना ग्रीनरी बद्दल उलयता झाडां सगळीं कापल्या म्हणून ते वाघ सकयल येयले, रानडुकरांची संख्या वाडली, मागीर ते वाघ खंय दुसरे कडेन वयता, मदीं खंय येता अशें भोंवतात पळय. मागीर ह्या हितूंतल्यान हेंचेर विचार जावना न्हू, ह्या जनावरांचे फ्लोरा फावनांचेर हे जावना. मागीर बायोडायवर्सिटी मॅनेजमेंटान हेची सगळ्यांची दखल घेवपाक जाय आसली. हे जावना म्हणजे डिस्कशन जे आहा ते 5-6 वरां तरी हरशीं आसपाक जाय. पण आयज तुमी हे जे कितें करता म्हणजे घुसपागोंदळ करून काय फायदो ना. ती म्युनिसिपालिटीक जेन्ना लेटर दिली हांव सगळ्यांक पयलीं एप्रिशिएट करता, सतीश भाई सुद्दां एप्रिशिएट करता, मॅडम बद्दल एडवोकेट. आयज ह्या म्युनिसिपालिटीन इतले हांव म्हणटा 4-5 जाण कावन्सील मेंबर इतले पावरफूल आहा की म्युनिसिपालिटी इतल्या वयल्या लेवलार व्हरपाक शकता, बरें काम करपाक शकता. पण ह्या गांवाचेर जे दुर्लक्ष जाला पळय तेजेर खऱ्यांनीच एक बरोबर योग्य ते डिस्कशन जावपाक जाय, ना की भळकटून सायडीतल्या गजालींचेर वचपाक जाय हें म्हाका दिसता. इवन म्हाका एक एड ऑन करूंक सोदता की लास्ट टायम जे फ्लडिंग जाला पळय मेजर रिजन वॉज द मायनिंग वॉटर, तेंच्यानी जे उदक सोडलेलें पळय तेच्या खातीर हांगा सगळी गुंटी आयली. सो तेजेर कितें प्रिकॉशन्स घेता तुमी? प्रत्येक फावटी मेजर रिजन गुंटी जावपाक की ते सोडली ते उदक वचून पडटात ते तुम्ही हे सगळे मेन्शन करता तुमच्या टेक्निकल रिपोर्टार? उदक सोडटा म्हणटा पळय फक्त आर्टिफिशियल पंपिंग जाता, पंपिंग आमी एकाच पिटान करता. वेरेज बाकीचे सगळी जी पिट्स आसा पळय ताका ग्रॅविटी थ्रू ग्रॅविटी उदक वयता. आमी स्पेशल पंपिंग काय करना. So it goes through gravity, तेका हेडर पायपलायन आहा, थ्रू पायपलायन इट गोज म्हणजे नॅचरल जो प्रोसेस आसा पावसाचें उदक घालून बाकीचें उदक येता. सो हो प्रोसेस आमी फॉलो केला. तुमी जर म्हणटा की वी आर कंट्रिब्युटिंग टू फ्लड जाल्यार हांवें खंय तरी तें पंप करून घालूंक जाय, तशें कांय करूं ना. म्हणजे गुट्टी येता ती म्हणटा तुमी उदक सोडटा तेच्या खातीर गुट्टी येना? एकाच कडल्यान आमी 2 पंपाचें उदक हांगा सोडटा. बरो 4-5 पंप आसले हांव दाखयता प्रूफ आहा. 4-5 पंप वयर बसयले तेंनी आनी कशें डायवर्ट केल्ले पळय तेजो प्रूफ दाखयता तुका. सगळे पीठ आहा पळय सगळ्या पिठाक तेच्यानी एटलीस्ट 2 पंप तरी बसोवपाकूच जाय. खरी परिस्थिती सांगता जो व्हडलो पीठ आहा तो अनसेफ आहा तशें हांवें सांगलें की मागीर तेंच्यांनी मायन डिपार्टमेंट गोवा स्टेट पीसीबी हेंच्यांनी एकी कडेन येवचें आनी जॉयंटली इन्स्पेक्शन करचें आनी हेका ट्रान्सपरन्सी आसपाक जाय. जशी आयज ट्रान्सपरन्सी हांगा व्हिडिओच्या माध्यमांतल्यान लोकांक दिसता तशें की तें पीठ सेफ आहा म्हणून तेंचे टॅक्निकल पॉयंट ऑफ व्यू जशें हांवें म्हटलां तशें क्लियर स्पेसिफिकेशन दिवचें आनी त्या पिठाचेर करून तेंच्यानी 4 ते 5 तेंच्यांनी पंप लायले. तो तेजी सेफ्टी एज पर टेक्निकल पॉयंट करपाक जाय आनी मागीर पळोवपाक जाय. आनी ते आतां जशें म्हटलें तुमी म्हटलें 2-2 पंप 2-2 काय ना एकाच जाग्यार लायता आनी वयल्यान सगळ्याच तेजे कडेन सोडटा आनी तशें उदक डायवर्ट करता हेजे प्रूफूय आसतलें. डायरेक्ट सोडून ते लांबगांव वयर एक देवूळ आहा मायनींग एरियेनूच आहा तांकां खबर आसतलें वयर नातरांचें थंयसर सबंद चिकल वयता आनी थंयच्यान भायर वचून त्या व्हाळांतल्यान वचून एक
WRD घेताय 25/1 लीक हो WRD घेता गव्हर्नमेंट लीक म्हणून तिथून सुटता म्हटल्यार WRD सुद्धा तांकां डायरेक्ट टेंडर आयसता म्हणटा त्या हितून तुम्ही डायरेक्ट सोडू नाका म्हणून ते चिखलाचे उदक ते तळ्यान सुटता आणि अनऑफिशियल ते ऑफिशियली म्हणिना आता म्हणटाले ते पण जेन्ना उलयता तेन्ना ते गडबडटा अनऑफिशियली तेका तेंच्यान सेटिंग पॉयंट केला आणि हे तळे इतले खोल आसले तेंच्यांनी भरून काडले आणि तेका हांव भायल्यान खंयच्यान नावता म्हणून तेंच्यांनी कितें केलां थंयच्या पुढचे आपल्या खातीर जाल्यार खबर ना आणि ते ओवरफ्लो जावन भायर येता आणि हे बारीक न्हू हे कितल्या लोकांक त्रास करता ते सांगता लोक कपडे धुतात त्या जाग्याचेर एक पाट आसा व्हाळ आसा थंयच्यान उदक उदकाचे ह्याले उदकाचे संपन्न प्रोविजन केला भातांक आनी शेतांक पयलींच्या टायमार तेंच्यांनी हे डॅमेज केले हे पयलीं पण त्या जाग्याचेर लोक कपडे धुतात तांकां 8-8 दीस कपडे धुवपाक सुद्दां वचोंक ना ही परिस्थिती हेंच्यांनी करून उडयल्या तो 15 दीस फाटल्या वर्सा 15 दीस लोकांक वचोंक सुद्दां रावना ही परिस्थिती खरी आहा ही अप्रूव करून दाखयता नाजाल्यार व्हिडिओच्या माध्यमांतल्यान कोणूय पळोवपाक शकता ती सगळ्यात लास्ट इयर सुद्दां सगळ्यात कोणी व्हिडिओ घातले आणि तो चिखल जेन्ना सकयल येता हे व्हाळाचें हांकां पडलेलो ना हेंच्यांनी वयल्यान काडला आनी उदक हाडून सोडला मागीर तुमी मरा नाजाल्यार कितें करा तें उदक वयता तें खंय वयता तें तांकां सुद्दां खबर ना तो सकयलचो व्हाळ तेंच्यांनी काडला तेंचे कडेन कितें आहा तेंच्यांनी सांगचें केन्ना काडला वत क्लियर करा तुमी पण काय तुमी हांव पळय तुमच्या विरोधान ना हांव तुमकां काय म्हणिना एक सस्टेनेबल मायनिंग म्हटल्यार तशीच जावपाक जाय ती टर्म जसो डिफायन केलो त्याच प्रमाणे जावपाक जाय आमी काय म्हणिना जाल्यार प्रोडक्शन रॉयल्टी हे सगळ्या ऑफिसरांक थंयच्यान गावता आनी ते जाता पण त्याच प्रमाणे ती सेफ्टी पळोवपाक जाय न्हू आमची तुमी सांगा ते ह्या पळय हांगा मिडिया आसा तुमी हांगासर हेज्या समज कावन्सील मेंबर आसा सगळे आसा तुमी सांगा ते तुमी खऱ्यांनीच तयार केला काय म्हणून तो व्हाळाची कॅपेसिटी वयले व्हाळ भरतो व्हांवून गेलो जे गव्हर्नमेंटान काम केलेलें म्हाका हेका खबर आसता आमच्या कावन्सिलराक खबर आसता खंयच्या डिपार्टमेंट जाला ते जे आमचे हेरिटेज सायट आहा तेचेर दुर्लक्ष जाला हेरिटेज सायटीर हेका भैया की हेजे कोणी कोणाक काम जाले तो फायन बीन जाला तो आता बांद केला वयलो वयऱ्यान पडलो तो PWD केला आज PWD पयशे वेस्ट व्हाळ कोसा व्हाळ चुकोन समज थंयच्यान कोण वयता बायलां वयलो बाबा कपडे धुवन वयता समज तो क्रॅक जातलो दा चुकोन अशें हे जाल्यार कोण जबाबदारी तुमी जबाबदारी घेवंक शकता तुमी घेता तेजी आनी तेंच्यांनी सांगूं न्ही तेंच्याच उपकार लागून तेंच्यांनीच सांगलें त्या व्हाळांतल्यान उदक येता वयल्यान सुट्टा म्हणून त्याच उपकार लागून लास्ट इयर तो व्हाळ हे कॉलेज जालो आनी हायट कितली आहा तेका खऱ्यांनीच सेफ्टीचो विशय आनी भायले ऑल ओव्हर वर्ल्डाचे ट्युरिस्ट थंय येता पांयदोळ घेवन तुमकां खबर आसता तुमी सुद्दां पांया पडोंक येता कितले सगळे तुमी पांया पडोंक वयता थंयसर वयता आनी कोण गेलो आनी मेलो जाल्यार कोण जबाबदार की सेफ्टी तुमी पळोवंक ना थंयच्यान काडले कोण इतरपी कोण ना गोवा स्टेट PCB काय म्हणत ना आतां बदले हांगा तुमी पळय की रूलूच ना जाल्यार काय थंयच्यान तांकां खबर सुद्दां ना अवेरनेस काय ना कंपनीचे ना गांवान अवेरनेस केला जाल्यार ह्या विशयांचेर डिस्कशन जालें अवेरनेस कितें केला जाल्यार विचारा तुमी विचारा नाल्यार जया तेंचे कडेन तुमी सांगा कित्याक हांव उलयता जाल्यार तुमी सांगा हेजेर एकूच मिनिट साहेब जे कितें आसा पळय तांकां सांगू न्ही तांकां तेंचे कडल्यान आन्सर घेया कित्याक हांगासर ब्लँक जावन उपकार ना लोक पळयता आनी लोकांक एक्सपेक्टेशन हांव हांगासर सचिन मयेकर हांगा बेश्टोच येवंक ना की कित्याक ओपोज हांव विरोध करिना की हो विशय खऱ्यांनी लोकांक कळोंक जाय फाल्यां सकाळीं कितें अशें नाका की हांव वचून वकील रावन तेंचे कडल्यान आन्सर जाय आनी तांकां जायन वचपाक जाय नाल्यार हांगा येवन गेले आसा तशें एरिया म्हाज्या मागल्या ते उपकारपाचें ना तांकां कितें ते आन्सर दिवं न्ही तेन्नाच खरें हें जातलें न्हू कन्वर्सेशन जावन नाल्यार PCBनूय आन्सर करूं न्ही तेंच्यांनी कितें केलां काम पॉल्युशनाचेर या PCBन आन्सर करूं शेतां भितर तितून माती बीन येयल्ली आहा नाल्यार चॅक करा एग्रीकल्चराक तुमी धाडा चॅक करा जी कसली माती आहा मॅंगनीज आयर्न ओवर कितें पडल्या ती कित्याक आमी शेतां करपाक इच्छूक मनी शेताचेरूच जगले विषय हो हेजेर डिस्कशन PCB विचारा नाल्यार ब्लँक दवरून नाल्यार दुसरो कोण हायर ऑथॉरिटीज तेंचो हाडून जो आन्सर एक प्रॉपर आन्सर आनी आमी अशें म्हणिना की आमी तांकां विरोध करपाक हांगा आमकां न्याय जो आसा पळय तो मेळपाक जाय आनी हेज्या फुडें अशें कितें गजाली घडपाक जायना डिपार्टमेंटाक फॉरेस्ट डिपार्टमेंट WRD काम करूया आणि एक मिनिट आता ही तुम्ही मिटिंग जी बोलावलेली त्या विशयाचेर न्हू हांव कितें म्हणटा जर हांगासर ते न्यूय कोण जर आसा ते आन्सर करपाक शकना जाल्यार खंय तरी हांव कितें म्हणटा की तांकांय टायम दिया नेवे बीन आसा की तांकांय टायम दिया तुमी आतां खंयचें डिस्कशन
फॉर मॉन्सून प्रिपरेशन कितें करता जाल्यार तेजेर करा हो विशय सध्याच्या हितून हे करा आनी सारको प्रॉपर चॅनलान हेका डिस्कशन येवंक जाय न्हू. आनी एक मिटींग लावणार प्रॉपर WID एग्रीकल्चर डिपार्टमेंटात टाइम दिया टाइम दिया सर घेतलो डेप्युटी पण आता कशाला बाकीचे डिपार्टमेंट येऊन ना कित्याक कित्याक येऊन ना नेहमी असता काउन्सिल म्हणून त्याला अनेक आता आल्या सगळे काउन्सिल इन्स्पेक्शन लावलं डेप्युटी कलेक्टर CEO विचार करता देखून आमकां पळोवंक जाय पोल्युशन कंट्रोल बोर्ड आमकां म्हणटा सगळ्यांनी मिळून इन्स्पेक्शन जावपाक जाय. कळ्ळें म्हाका चड इफेक्ट जाता कित्याक सगळें सर्कल कंप्लीट भरता ते पूण दोनदा मुख्य कंप्लीट करतात तेच इफेक्ट आणि तसोच जर विषय आम्ही एक घातलो तसोच जर विषय आला तेंगे मुद्दम पळया की कामगार आता डिपेंडंट म्हणून एक मिटींग पयली जाली पळय कामगार जे आसा पळय तेंची जॉब सेक्युरिटी ते आमची जबाबदारी आसा न्हू कावन्सिलाची जबाबदारी आसा फूल विलेजरांची न्हू फूल सिटींतल्या लोकांची जबाबदारी आसा की जे लोकांक कामाक दवरले तेन्ना फाल्यां जे मायनींग तुमकां खबर आसा बंद आसली कित्याक लागून बंद आसली जी एका आमचे कितें गायडलायन्स आसात तेंच्या गव्हर्मेंटाच्या डायरेक्टरेट ऑफ मायन्स एंड जिओलॉजी गोवा स्टेट PCB कोणाच्या तेंच्या गायडलायन्साक जेन्ना कंप्लाय जायना ते मीट जायना आसले तेंचे ते स्टँडर्डा तेन्ना बंद जाली. ही चूक कोणाची आसली कामगारांची नासली. कामगारांक सुद्दां थोड्यांक तेंच्यानी त्रास केला आसतलो तुम्ही पळया जावं त्या टायमार कामगारांचेर कितें परिस्थिती येयली ती जॉब सेक्युरिटीचेर हे खरें विशय येवंक जाय. जॉब सेक्युरिटी तेंचे बाबड्यान अशें जावंक जाय न्हू हे विशय भितरलो विशय तो सेपरेट हे आतां कशें आहा पयलीं आमकां पयलीं डीस रिडींग मनसूनचें आहा तें आमचें आतां कामगार पयलीं कितें आहा एखादे कामगारांचे तेंचे कितें आसा ते मागीर वेगळे विशय घेवया कित्याक तेजेर हें आनी दुसरें कशें आहा विशय सगळो ताकद आसा न्हू कोणाक तो केन्नाच उपाशी रावना म्हणजे कशें आनी सदींच कितें पिरगांवणी हे ते करता न्हू तो गेलो हाडलो अशें आनी प्रेशरायज हे ते कामान करून करूंक जाय. कितें आसता खूब जाण हांवें पळयल्या वेळना चलय जाल्यार वेळना कामाक वचना आनी म्हणजे ताका लांब पडटा आनी सावंत टिचर वेळना कामाक लागल्या तेजें घर जावंक लागला. ह्यो थोड्योश्यो गोश्टी आसता कामा बद्दल म्हणटा हांव लोकांच्या म्हणजे काम आपलें करपाची ह्या म्हणजे आतां सगळ्या एका टायमिंगार येवंक जाय हे बी आसा. पूण ही आमची मिटींग जी आहा आमची मिटींग घेतल्या ती आमकां मायनिंगाचे कितें त्रास जातलो पावसान म्हाका एकूच सांगा हांगासर तुमी आसा पळय हांवें जे लेटर केला हेजेर डिस्कशन करपाक ही मिटींग नासलेली आसलेली जाल्यार अतशें म्हणून घुसपो नाका पळय कामगार आतां पळय साहेब आमी तुमच्या जी आसा तिका 100% रिस्पेक्ट दिता 100% रिस्पेक्ट दिता. एक काम करूया की लायट पयलीं कितें बाबा ही ते काडुया ह्यो गजाली आसा पळय ह्यो गजाली आसा पर्सनल लेवलाचेर ज्यो कितें सांगता पळय ही बसाना कित्याक म्हाका लागता आमी शेतां करता आमकां लागता शेतांचे कितें विशय आहा न्हू हांगाच्यान उलयता म्हणून घेवया लागता कितें आहा पळय ते सारके सविस्तर तुमी दवरा. डिपार्टमेंटान हे करून जर आनी मिटींग आपय नेक्स्ट विकाकूच पयलीं सोमार मंगळार करूया आतां सचिनान पळय ते एक डिपार्टमेंट येवंकूच ना तेंच्या कडेन आन्सर जावन तेन्ना सांगूंक जायना पळय तेंच्या कडेन उत्तर तुका सांगता आतां कितें जाता हे मायनींग केलें आतां आमचे डिपार्टमेंट येवंक ना जाल्यार विशय कितें आहा न्हू ते डिस्कस करून करप कित्याक जालो ना जाल्यार ते बरोबर मिटिंगेर पावस जाले आता मिटिंगे म्हणटा पळय तेंच्यांनी येवपाकूच आयज जर रिजल्ट मेळना जाल्यार आमकां रिजल्ट मेळना पण सगळी डिपार्टमेंटां येवंक जाय कंपल्सरी येवंक जाय आता लेटर सतीश भाई सांगला जाल्यार पावोंक जाय आयच्या आयजूच हे करता डिपार्टमेंट येवंक ना मग फकाळा कशी झाले मायनस इश्यू आसा सध्या कशें हे पावसाळी चालू आहा तुम्ही आता विषय डिस्कस केला न्हू
तेजेर सगळे म्हणजे सांगला पळय ते मातीचं सगळं कितें आहे ते सगळे विषय हे करपाचे सगळीकडे सर्वे करा काम चालू करा फास्ट हे करा सांबरेकर तुमचे कडसून प्री मन्सुनाच्या हेका लागून म्युनिसिपालिटी एरियेक खंयसरूच कांयच तुमचो हे आमकां हेल्प मेळना कांयच हेल्प मेळना आता सचिनान जे प्रमाणे सांगले पळय जे नाला जे नॅचरल सोर्स हे वचपाक जाय पयलीं ते जर फिलअप जाले जाल्यार तुमी ते करूंक जाय प्लॅनिंग आसूंक जाय प्रत्येक वर्सा हितूनसून हे उदक वयता करपाक जाय म्हाज्या हेज्या प्रमाणे हांव जो पर्यंत म्हाजे हे नोटिसे प्रमाणे एक लक्ष्मण नाटेकर म्हणून भैया तुका खबर आहा मरे तो जे नाले हांगासले थिएटरा फाटलो लांबो आमचे गांवकरड्या वयलो थंयसर अशे ते नाले तेका काम दिताले ते करून घेताले धबधब्यार 2-3 नाले मेळटाले गांवकरड्यार एक मेळटालो लांबगांव मेळटालो आयज तुमचे कडसून ती आमची अपेक्षा आसा तुमचे कडसून कांय मेळना आमकां आता जे धबधब्यार जे उदक येता पळय धबधबो जो भितून रोड गेला पळय तेजे सायडीसून नालो आसा पळय त्या नालो उदक येता खंयचे वयले मागीर वयले सगळे देंवन ते भितून सगळे वयता तो सुद्दां तुमी क्लीन करपाक हें ना आमकां करचो पडटा आणि मला सांगते वयर चट्टी मेन रोडाक तेंचे कडेन एक्च्युअली लेआउट प्लॅन आसूंक जाय आसलो सगळे आनी त्या प्रमाणे काम करपाक जाय तेजे इन्स्पेक्शन करतो काउन्सिल पहिली ती मिटींग घेऊया इन्स्पेक्शन मागीर कित्याक इन्स्पेक्शन तांकां कोणी कित्याक सांग अशें म्हणजे हांव काय टेक्निकल भितरले आमी उलयता कित्याक टेक्निकल ना जाल्यार काय उपयोग ना हे उदीक भरला पळय अशें म्हणून आमी म्हणटाले बेश्टे टेक्निकल बरोबर पहिले एक मिटींग लावली सर 3 तारखेक हे करा 3 तारखेक टेक्निकल म्हणजे तू 3 तारीख पळय साहेबा WRD सुद्दां तितलेच इम्पॉर्टंट आसा तुम्ही पळया आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट झाडां बिडां लायल्या म्हणटा न्हू वयर ती तांकां हे करून खऱ्यांनीच जावनी हे कित्याक आमी म्हणटा मायनींग जेन्ना काडटा पळय ते जाल्या उपरांत रिफिलिंग जावं कितें आसा ते खबर आसा फाटल्या फावटी गांवतळी बी तुका खबर आहा सगळे म्हणून आमी परत जे आसा तेजे हिरवेगार जावंक जाय आता सारखे हे विषय घेऊया आता तांकां लायनींग दिले इन्स्ट्रक्शन ते करतले आनी तांकां कशें आतां आमी हेच करना म्हणून कितें कितें आतां कोण पळयता आतां फुडल्या गार्डनान कोण चार काडटा आमची काय ना पळयना सांगले 4-5 जाणांनी काय मागीर काडटले अशें जाता म्हणून तांकां मातसो हे जावंक जाय फोर्स दिवंक जाय बाबा अशें करा तशें करा म्हणून वेदांता कंपनी जी आसा ती पॉवरफुल कंपनी मल्टीनॅशनल कंपनी ते काय तशें हे करना तुमचे कडेन सगळे उपाय आसा सगळे करपाचे आहा आनी आमचे कितें लास्ट कशें दिवतले म्हणजे आमच्या खातीर तेंच्या खातीर जय सगळे तेंचे बरें जावंक जाय आमचे बरें जावंक जाय कामूय मेळोंक जाय मायनींग ना जाल्यार धंदो जाम पडटलो पूण सगळे जावंक जाय आनी सगळे परत हिरवे जावंक जाय आनी आमचे मुख्यमंत्री पंतप्रधान सांगला की सगळे कडेन कितें एक पेड माती ना म्हणून ते ग्रीन पेपराची तुमची जबाबदारी मातशें लक्ष घाला सगळें आनी डीस रेटींग कितें आहा न्हू तें पळया तुमकां जाल्यार तुमचो सुद्दां थोड्योश्यो एरिया दाखयतलो हो दाखयतलो एरिया आनी तोय दाखयतलो बाकीचे थोडे कितें आसा हांवूय दाखयतलो पण हेंकां दोगांक मेन हे कर कितें तूं आनी यो सुदन आनी सतीश मीटिंग कॉल आउट करूया 3 तारखेक तूं चेअरपर्सन एक मीटिंग कॉल आउट कर 3 o'clock धरुया खंय धरुया सचिनांच्या म्हटल्यामुळे आता नाला गेली 9 वर्सांनी हांव कावन्सिलर आसा त्या भागाचो आनी गेली 9 वर्सां जाली हांव लेटर दिला की हो नाला वचपा हो नाला वचपा तेंच्यानी कंपनी केन्ना नाला वचपा ना ते गजाल दुसरी गजाल आसा पळय सचिन म्हणटा पळय ते डेव्हलपमेंट आहा एक्च्युअली कशें आसा त्या गांवांत जेन्ना काम करता पळय तेन्ना एक 2% सुद्दां त्या गांवांक मोडपाक जाय असो तेंचो क्लॉज आहा प्लस
ते एका मिनरल फाउंडेशनाक दिता पळय ते सुद्दां त्या गांवांत मोडपाक जाय. पूण त्या गांवांत म्हाका दिसता हांव 9 वर्सां आसा 9 वर्सां हांवें भरपूर प्रोजेक्ट दिल्या भितर एकूच प्रोजेक्ट जावना. फक्त ते दिता फक्त लायटी खंयचो कालो आसलो धालो आसलो फक्त लायटी त्यो बीन ते 2 मागीर जाल्यार एकूच मेळटा एकूच आहा म्हाका दिसता खंयचे तरी 9 वर्सां खंयचो हें जाला अशें काम केलां अशें गांवांत अशें. दुसरें डिसेंटी हांव एवरी 9 वर्सां म्हाजे कडेन लेटर आसा प्रूफ आहा म्हाजे हांवें सगळी कितें कितें दिलां पळय तितलें प्रूफ आसा. इवन सचिनांचो विशय काडलो पळय किडनीचो विशय आहा पळय तो धुल्ल्या पासून बारीक कण दिल्या पासून आमकां खंय सांगलें टीबी हॉस्पिटलांत ते आमी 4 पेशंटांची नांवां ऑलरेडी दिल्लीं त्यांनी तेंच्यांनी कांय दिवंक ना. इवन एक कॅन्सर पेशंट आसलो तेजे आमी 10 लाख मागले तेका 12 लाख लागले ते दिवंक ना. तेजे खूब अशें इन्शुरन्स जालें ते नाका. दुसरी गजाल WRTसून हांवें हें मारलेलो ते 60 लाखाची ड्युटी पिटिशन केली ते कोसळ्ळे न्हू पाणी येयल्यान भरपूर तेन्ना हांवें तेजो मॅनेजर आहा लक्ष्मी म्हणून ठाण्यार तांकां हाडून दाखयलें तेजे जाल्यार मागीर करता हांव अजून मेरेन करता. एक्चुअली कशें आसा ते गांवांत जितकें डेव्हलपमेंट केलां पळय ते गव्हर्नमेंट अंडर केलां हें कळ्ळें. मायनींग 1 रुपया म्हाका दिवना आनी केन्ना कसलें हेल्पूय मेळोंक ना आनी केन्ना कितें करूंकूय बीन ना. सो आनी दुसरो विशय आसा तो शेतांचो विशय आहा पळय तो हांवें ऑलरेडी तेंचे कडेन मांडलेलो पूण आमची कमिटी आसा ती कमिटी थ्रू गेल्ली सगळें आतां गुळगांव मेळ्ळें शिरगांव मेळ्ळें मया मेळटा पूण पाणी जाय आनी धुल्लो माती सगळें आहा ते फक्त लागून येता त्या लोकांक मेळपाक जाय न्हू कितें तरी त्या खातीर कितें तरी सर्व करा तुमी शेतांक लागून जावं लोकांक ते कॉम्पिटिशनाक लागून म्हाजे ऑलरेडी सगळी लेटरां आहा पळय पूण कंपनी मार्फत कांयच मेळोंक ना. बाकीच्या लोकांनी भरपूर थंय कितें कितें करून केलें पूण आमच्या गांवांत कांयच मेळोंक ना. बरें तुमी दिला जाल्यार गेली 9 वर्सां तुमी कितें दिलात न्हू जाल्यार तेजें स्टेटमेंट हाडा फुडलें तुमी बाबा ह्या पूण अमक्या अमकें तुका दिला म्हणून. दुसरी गजाल कितें मागला पळय ती लेटरां जाल्यार हांव घेवन येता तुमी कितें दिला जाल्यार सांगा कळ्ळें. ते हांव कितें म्हणटा कितें तरी तशें जावपाक जाय कितें तरी त्या गांवांत जावपाक जाय. त्या लोकांचो जाता जाल्यार आमकां हें पडटा पयलो कुळागर आनी शेतां हेका पयलीं कॉम्पिटिशन मेळपाक जाय. आतां ती करून कल्टिवेशन करून दिता जाल्यार वेल्यान घट बरें आनी बरी घडटा तेका लागून हांव म्हणटा कितें तेंच्यांनी ते प्लॅनिंग करून करून आतां मेजर मायनींग लांगोर आहा ती बी तुज्या घरा वचून आसा तुका कितें इफेक्ट जाता हांव न्हू पूण तुजी एरिया आतां ऑलरेडी तुजी एरिया खणपाक सुरू केल्या तूं कितें केला जाल्यार हांव पूण हांव कितें म्हणटा कितें तरी त्या गांवांत करा मया तुजें कितें इफेक्ट जायना मुळगांव जाता शिरगांव तुजो व्हडलो इफेक्ट जायना. मेजर पीठ खंय आसा आतां मेजर काम तेंचें व्हडली 15-20 वर्सां लांबत आसा त्या गांवांक लागून कितें तरी करूंक जाय. आतां सचिनान म्हणलें WRT तळें आहा पळय ते तळें सुद्दां हांवें ऑलरेडी बांदपाक घेतला पूण तेजेर ऑब्जेक्शन येता. आमी आतां पळय कशें आहा पळय काम मायन सुरू जावंक जाय म्हणून आमी हांगा NOC दिली बरोबर सगळ्या आसल्यानी आमी सगळ्यांनी मेळोन NOC दिली कित्याक आमकां मायन सुरू जाल्ली जाय आसली कित्याक काम मेळोंक जाय लोकांक मेळोंक जाय म्हणून. आनी बाकीचे 4 सरावंडींग एरिया 4 पंचायती आहा कोणूच NOC दिवंक ना. पिळगांव दिवंक ना मया दिवंक ना शिरगांव दिवंक ना मुळगांव दिवंक ना पूण आमी दिली वयल्यान आमी हांगासून हांगासून थंय पावना म्हणून ते एका दिसा भितर लेटर हें करून इनवोर्ड करून ऑर्डर करून पोल्युशन कंट्रोल बोर्डाक व्हरून दिलें व्हरून कॉपी दिली कित्याक एकदां मायन चालू जालें लोकांक काम मेळोंक जाय म्हणून. पूण हांगा जाल्यार आतां भरकें सगळें भायलें हांगा कामगार आमचे गोंयचे कोणूच ना. गोंय लोकांक आमी कितें म्हणून मार्केट चलतलें हें चलतलें तें चलतलें कोण प्रॉब्लेम ना. रेजोल्युशन हांवेंच घेतलेलें म्हाज्या घरा कडेन 200-150 लोक घरा म्हाज्या गाडयेक तुवें अशें कित्याक केलें पूण कित्याक घेतलेलें बरें जावंक जाय म्हणून घेतलें पूण आमकांय कितें तरी बेनिफीट जातलें. हें पयलीं हे म्युन्सिपाल्टी फाटले हेका 2 कोटी दिल्ले काम करपाक बायपासाचे हेका मागीर थोडे पयशे तेंचेच कडेन उरले. आमकां ह्या फाटल्या कावन्सिलाक कांय दिवंक ना ह्या कावन्सिलाक कांय दिवंक ना. डेव्हलपमेंटाक कितें तरी दिवतले दितले अशें आमकां सांगलेलें तेन्ना प्रोविडंट जॉब आसलो आनी हो आसलो पैसे दिवंक ना तेंच्यांनी आमकां दिवंक ना ते पयशे 1 कोटी दिली 40 फायनान्साचो मागीर आमी म्हणला तो बायपास रोड केला पूण तेंच्यांनी पयलीं डिक्लेअर केलें दिता म्हणून आनी आमकां ब्युटिफिकेशन ऑफ बायपास तशें हांव कितें म्हणटा आमकां दिवचले खातीर कितें तरी करूंक जाय आनी त्या गांवांकूय खातीर कितें तरी करपाक जाय. आनी मेन इश्यू आहा आमचो फक्त शेतकाऱ्यांचो आनी कुळागरांचो ते जर जायत नसत जाल्यार वेवस्थीत चलता आनी नाला आसा पळय
तो नाला हांवें आमच्या मुन्सिपाल्टीन कशें जालें करून पाणी येयलें. पाणी येयल्या बरोबर इतकें पाणी येयलें की थंयसर टेन्शन इतकें क्रिएट जालें की विश्वासनगरान पाणी घुसलें. हांव खुद्द नासलो आनी राहुल पालकर आमी 10 जाणां वचून तेंच्या घरांतलें सगळीं सामान काडलां. सगळें सामान काडून दुसरे कडेन दवरलां. इतकें पाणी भरलेलें. पूण अंदू तेंच्यानी म्हाका कितें सांगलें, तूं अंदू कितें करतलो, 1 फेब्रुवारीक गजाला तूं कितें करतलो म्हाका मिटींग घेतली तेंच्या थंय. हांवें अशें अशें करुया. ते म्हणाले आमदाराक लेटर दी. तशें हांवें लेटर केलें, सराक लेटर वॉट्सअप केलें मिटींगेक. हांवें सगळ्या डिपार्टमेंटान लेटर दिला 3 म्हयने पयलीं. अशें आमी कशें एवरी कावन्सिलान डिझास्टर मॅनेजमेंटाची मिटिंग्यो जाताल्यो. हिराबाई हॉलान ना जाल्यार कलेक्टर ऑफिसान. पूण एक खेप जावंक ना. कळ्ळें तुका. तेच्या पयलीं फाटल्या हाका 2 नाल्ल जाल्या. आमदारान बरी मिटींग केल्ले ते. पूण कशें डिझास्टर मॅनेजमेंटाचें कांय जावंक ना. पूण तें पाणी जें घुसलें पळय तेंचे घराचें टेन्शन बिचोले सगळे हांगासर पडले. लोक आपल्याक हिसून हांव थंय हिसून. पूण तेंच्यानी म्हणून म्हाका कितें हांवें कितें करतलो. मागीर तेंच्यांनी कितें करुया तें सांग. तेंच्यानी हांवें कितें आमच्या घरा हाडून सगळ्याक नाला बांद. पूण नाला काड. नाला बांदून घे. आनी म्हणल्यार ती देसायाची प्रॉपर्टी. तेणी एनओसी दिवंक जाय. तेजे कडेन उलयलें, एनओसी घेतली. हांवें आमच्या मुन्सिपाल्टीचे सेवा व्हरून फूल नाला काडले. ते काडले बाना पसून ते हिराबाई सगळो नाला हांवें काडलो. कित्याक हेजे आमच्या डिझास्टर मॅनेजमेंटाचे मशीन काय येवन आसले. आतां येना पावस पडटा तेन्ना. तेच्या पयलीं हांवें एवरी शेनवारा म्हाका अपडेट मेळटा पळय हांवें 4 नाला काडले. आनी आतां WRTचें मशीन येयलें. तितूंतलो अर्दो काडलो. एक्चुअली ते काडा पडले कोणी भलत्यांनी करूंक जाय. कोणी म्हाजी रिस्पॉन्सिबिलिटी. हांव एवरी इयर हें दिता. पूण तेजेर हें नासता. ते आमकां पडना हें बना तें बना तें बना. पूण अशें केलें. पूण हांव कितें म्हणटा हांवें म्हाजे पद्दतीन त्या लोकांक लागून हांवें तें केलें. पूण ते लोक बरे जाले आनी अंदू तशें पाणी वेवस्थीत केलें. तेजो प्रॉब्लेम काय ना. तूं आतां पळय हांवें पळय सांगलें तोच विशय परतून अंदू रिपीट जाल्लो. त्या दिसा हेंच्यांनी कारेश्वराची जी तळी कारेश्वर तळी म्हणटा पळय ही बेश्टें नांव न्हय, देवाचें नांव. तूं देवाक मानता, आमी सगळेच देवाक मानता इतले. ती कारेश्वर म्हणजे हो राखणदार व्हरलो आमच्या गांवाचो. तो त्याच्या नावाची कारेश्वराची तळी म्हणटा तिका. त्याच्या कुशीच्यान जो व्हाळ त्या व्हाळांतल्यान उदक ह्या वर्सा येयलें. पयल्याच पावसाक येता व्हडलो पावस सुट्टा म्हणलो पयल्याच पावसाक येयलें. आनी तें उदक तो तीच गजाल परत एकदां रिपीट जाल्ली. हांवें तेन्ना बोवाळ घातलो, व्हिडिओ काडली तेन्ना ती तेंच्यांनी बंद केली. सो आतां तेणी एक सांगलें ते भज्याचें उदक खदूळ तांबडे आहले काय बरें आहलें. पयलीं तांबडे येतात. तांबडे येयलेले. आतां हेणी जो व्हाळ काडला म्हणटा पळय तो व्हाळ काडलो म्हणटा तेणी आपल्या परीन काम केलें. मेबी म्युन्सिपाल्टीचे जर एम्प्लॉई घेतले म्युन्सिपाल्टीचो रिवेन्यू लॉस तो पळय तेंच्या चुकीक लागून. एम्प्लॉई तुझ्या पण कोणाची म्युन्सिपाल्टीची. पण म्हटल्यार म्युन्सिपाल्टीचो रिवेन्यू लॉस जाला तो हे तुमी मानता न्हू सगळ्यांना कावन्सील मेंबर. जाल्यार थंयच्यान आतां तो एक भाग जालो. तेणी तांकां रेस्क्यू करपा खातीर ते कितें केलें तेंच्या घरांनी उदक वयचें न्हू म्हूण केलें. पण थंय सकयल शेतां ती वाट उदकाची न्हू. आतां खंय तरी ती डायवर्ट केलेली ती शेतांनी डायरेक्ट वयता. आमच्याय शेतां थंय डायरेक्ट शेतांनी वयता. हो प्रूफ हो सरळ प्रूफ ती माती थंयच्यान वयता. हांव हांगा टिका फक्त करपाक म्हणा हे फूल गांवांत कशें माती येता कशें उदक येता कशी वॉटर बॉडी जाल्ले सगळें खबर आहा. पण विशय जे आसा ते मांडपाचे खूब आसा. ते मागीरूय हे करता की हेजेर ज्या गांवाचेर तेंच्यांनी दुर्लक्ष केलां जे गांवांक जे कितें गांवाचो न्याय आसलो तो तेंच्यांनी दिवंक ना तेका लागून हांगा उबो रावलेलो. जे जशें की DMG येतली तेंच्या कडेन डिस्ट्रिक्ट मिनरल फाउंडेशन तेंच्या कडेन जाता आनी बाकीचे डिपार्टमेंटाचे मेंबर आसा. सो त्या डिपार्टमेंटान आमच्या खातीर एक गांवा खातीर या कित्याक आतां तेणी सुद्दां म्हटलें आमच्या कावन्सील मेंबरान आनी तुमी सुद्दां एग्री केले CPन आमच्या. सो हो गांव सगळ्यात मोस्ट इफेक्टेड गांव. सो हांगा खंय तरी मिनरल फाउंडेशनाचो जो पयसो खंयच्यान घुसपागून कितें जाता पळय तेजेर खऱ्यांनीच कितें तरी हे जावपाक जाय. स्कील डेव्हलपमेंटाच्या वाटेंतल्यान काम जावपाक जाय. हेल्थ कॅराच्या सायडींतल्यान हे करपाक जाय. स्पेशल कोर्सीस कसले आतां इंट्रोड्यूस करपाक जाय. त्यो गजाली आयज हांगा करून उपकार ना. पण म्हाजे खुबशे प्लॅन हांव घेवन येयलो हांगा. पण ते डिस्कशनाक म्हाका हाडूंक गावलें ना. मागीर हाडटा. पण ह्यो तुमकां तेणी सांगलेलो त्या हितूंतल्यान तुमकां प्रूफ दाखयलो. जसो तेणी वयलो व्हाळ म्हटलो जो PWDन बांदलो सरकाराचें नुकसाण करून वयले सरळ हेंचे बेजबाबदारपणान ह्या वेदांता कंपनीच्या बेजबाबदारपणान. ह्यो गजाली हांगासर प्रूफ सगळे गावलेले आहा. ना फाटले न्हू अनेक मिटिंग 3 तारखेक मीटिंग घेऊया काम स्टार्ट करूया. आणि दुसरे सुद्धा तुझे सतीश
तुवें कितें जालां काम ना कितें तें लक्ष दवरलं पाहिजे काम झाला ना लक्ष दवरपाचें आमी दवरतात. एक सादें उदाहरण दिता हांचे. 5 ऑगस्ट 2024 एक कंपनी एक आमी लेटर दिली. कितें म्हणून कितें इंट्रस्ट ऑफ द पब्लीक जो कॉर्पोरेट फंड जो आहा तुमचे कडेन CSR फंड म्हणटा पळय त्या फंडासून कितें जालें कोण इतलें वादळ येयलें की सगळे कडेन झाडां पडली. झाडां पडप चालू आसली आनी जो रोड सायडीची जी झाडां आसा पळय तेन्ना डेप्युटी कलेक्टरान जर मिटींग घेतली आमी सांगली आनी डेप्युटी कलेक्टरान लेटर दिलें डेंजरस ट्रीज ज्यो आसा पळय त्यो ट्रिमींग जावपाक जाय. म्हणजे कारण कितें डेंजरस ट्रीज जर एक जर झाड सुद्दां पडलें न्हू तितून इलेक्ट्रिसिटी डॅमेज जाता, पब्लीक लायफ डॅमेज जाता, हेजेर पब्लीक मुवमेंट डॅमेज जाता, लॉसूय जाता तेजेर, अश्यो खूब गोश्टी जाता तेजेर. त्या प्रमाणे कशें आसा पयलीं डेप्युटी कलेक्टराक लेटर दिलें. डेप्युटी कलेक्टरान म्हाका कितें सांगलें की आमचे कडेन जी व्हॅन जी आसली पळय ट्रिमींग करपा खातीर व्हॅन आनी तो मॅन पावर जो आसलो ताचो गोवोरमेंटान ताचो पयशे दिवना म्हणून तो आपण व्हॅन दिना, हायर करपाक मेळना. हांवें एक म्हणलें आतां जर गोवोरमेंटाक कडसून जर इतलें हें जाता हेजेर जाल्यार कंपनी आसा, कंपनीक CSR फंड आसा, सगळें आसता हेजेर आनी हो पब्लीक इंट्रस्टान आसलो. त्या प्रमाणे ताका लेटर दिलें, ऑगस्टान दिलें. लेटर दिल्या उपरांत टोटल 14 झाडांची रोड सायडीची आसली ती मारपाक तांच्या हेच्या प्रमाणे त्या प्रमाणे तेंच्यांनी प्रोसेस स्टार्ट थोडो केलो. इन्स्पेक्शन बी सगळें केलें तेंच्या झाडांचे आनी हे करून तेणें इन्स्पेक्शन जो संतोष तिवारी आहा ताणें इन्स्पेक्शन करून रिपोर्टूय तांकां दिलो. तेजेर रिपोर्ट दिले आपण तो रिपोर्ट हांवें तुमचे कडेन प्लेस केलो आं मांद्रेकारा कडेन आनी तेजेर जालें ते अरावंड ट्रिमींग करपाक 1,25,000 रुपया तरी एक्सपेंडिचर येतलो म्हणजे म्हाका सांगलेलें आनी ते आमी ट्रेनींग करून घेता. तो दुसरो पावस हांगा येयलो हांगासर जाल्यार हांव प्रत्येक फावटी फॉलोअप करून 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 तेजेर लास्ट तेंच्यांनी आयज पर्यंत तें काम करूंक ना. म्हणजे जेन्ना ही कंपनी स्टार्ट जावपाक जाय आसली पळय हांवें म्हाज्या घरान मिटींग घेतलेली हेजेर. साहेब तुमी आसले त्या टायमार ही जर जाली जाल्यार आमकां हे कंपनीचो खूब फायदो जातलो. पूण पळोवपाक गेल्या उपरांत म्हज्या हेज्या प्रमाणे जर तुमकां आतां 2 मिनटां घेवन तुमचें सांगता त्या टायमार डॅम्पो आसलो पळय डॅम्पोच्या टायमार हांवें पयलोच हांव इलेक्टेड जाल्लो पळय तेन्ना बाराजन वाडा म्हणटा पळय थंयसर टॉयलेट नासलो तो टॉयलेट तेणें आमकां बांदून दिलो. तो आजुनूय फंक्शनींग आसा. त्या बरोबर तेन्ना तो वाड म्हाका थंय पर्यंत लागतालो 1995. एंटायर वार्डाक हांवें थंयसर उदकाची पायपलायन घालून सगळ्यांक लोकांक उदक दिलें डॅम्पोच्या टायमा वयलो तेंच्यांनी. आनी त्या टायमा वयलो सादारण 9-9.5 लाखाचो एस्टिमेट म्हणजे व्हडलो एस्टिमेट तो. ताच्या उपरांत हांव धबधब्यार इलेक्ट जालो थंयसरूय हांवें तोच प्रोसेस फॉलोअप केलो. तेंच्यांनी सगळीं ती कामां करून दितालीं. 2 रोडूय करून दिले म्हाका नालाय बांदून दिले थंयसर सगळे कडेन. पूण ही जी कंपनी आसा पळय सेजा वेदांता म्हणटा पळय तेंचे कडेन तूं जर कितलोय जर हें केलो न्ही फक्त यस आतां सुद्दां हांव म्हणटा तुका आतां यस म्हणटाले ते जर ते 2 धबधब्यार टेरींग पॉयंट आसा न्ही तो जर तेंच्यांनी जर हे 15 दिसांनी काडलो न्ही जाल्यार तुमी तिगूय जाणां हांव तुमच्या बँकापसून वयता. आतांच सांगता तुमकां हांव तुमकां नातर 15 दिसां भितर पळय काडून तरी जाता लोक इंट्रस्ट पब्लीक इंट्रस्टाक. पूण ही कामां बारीक बारीक कामां सुद्दां हेंचे वचून हें कांयच मेळना आमकां. हे लेटराची कॉपी हांव कित्याक ना इन्स्पेक्शन कित्याक केलें सगळें केलें आनी खर्च ड्रॉप मनी ना म्हणटाले तेन्ना. पूण आयज हे मागीर हीच कंपनी 3 का 4 शिपमेंट केल्ली आसा. जो कंपनी जी आसा पळय ताका प्रत्येक हेका सेपरेट फंड तांचो दिलो आसा. पूण हें कशें आसा तांच्यांनी जर कोण जर काम काडलेलें आयज पब्लीक इंट्रस्ट तुमकां सांगूंक मेळटा काय आयज इतल्या लोकांक उतरी की हय बाबा आमी हे पळोवन इतली झाडां पडली लोकांची लुकसाण जाली तो विचार करून आमी हांगासर हे तुमची झाडां क्लिनींग करून दिली म्हणून
ती झाडां अजून पर्यंत कित्याक जाणना आशिष पावले तुम्ही सांगता हो विषय आता हांव कित्याक जाणना तेजेर पब्लीक रोड सायडीची जागा सगळी तेजेर रिप्लाय सांग बरें कित्याक जायना हेजेर आमी कितले फावटी कंटिन्युअसली फॉलोअप करून 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 मागीर इन्स्पेक्शन हें केलें सगळे रिपोर्ट ताका विचारल्यार हांव रिपोर्ट घातला पूण म्हणालो सगळें जालें तेजेर वयरसून एप्रुवल मेळपाक जाय हें तें हें करपाक जाय आयज पर्यंत जायना हेजेर हो कॉर्पोरेट रिस्पॉन्सिबिलिटी जी आसा पळय तुमची तातूंतसून तुमी घेवंक शकता हेजेर पूण तुमी घेयनात ते हेजेर ही कामां करिनात ही कामां केला ना 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 त्यो सांगता हे पळय हांव तुका सांगता हे पळय शेड बांदून दिली क्रिमेटोरियमाची हांवें तुमचे आनी हेच्या पयलीं त्या घरान बांदून दिली म्हाका एक्वायर केल्लो मागीर सेजान बांदली सेजा कडसून 2009 ते बांदल्या ताच्या उपरांत आतां रिनोवेट करताली एक शेड बांदल्या एक ना ना हांव सांगता तुमकां कशें आसा पळय खंयचे गोश्टीक एक बाबा ताका हें आसा म्हणजे इम्पॉर्टन्स आसता आनी ते इम्पॉर्टन्स तुमी जर गायड केल्ले प्रॉपर गायड करून दवरला पळय हें करी लोकांची फाल्यां काय पावसान जर वाऱ्यान जर हें जालें झाडां पडलीं जाल्यार कितें कितें डॅमेज जातलें कितें कितें जातलें आनी तुमकां सगळें एक्सप्लेन केलें पूण हें काम करपाक तुमकां कितें आसता आयज आमी लोकांक सांगूंक शकता आसले बाबा येस कंपनी कडसून ही झाडां जाल्यार ती झाडां जर रस्त्यार पडलीं हेजेर जाल्यार तुमकांच लॉस आसलें सगळ्यांक लागून एक थोड्यो ह्यो गोश्टी करपाक जाय तेजे हेजेर आणि एक DMF फंड म्हणून जाता पळय तो फंड ओन्ली विलेजीस ज्यो सफर आसा तेंचे डेव्हलपमेंटाक काडलो गेला हांवेंय प्रपोजल दिल्लें सांगता तुका हेचेर खंयचो इनहेन्समेंट ऑफ ट्रान्सफॉर्मर धबधबा करपाक दिल्लें तेजेर फायदा आसा तेजेर टोटल इवन तेन्ना मायन्स DMG आसली डायरेक्टर तेजे कडसून ते प्रपोजल फुडो वचपाचें आसलें 6 लाखाचो विशय आसलो हेजेर 6 लाखाचो 2 वर्सां कंटिन्यू हांवें 21 2021 2022 सगळो प्रोसेस करून फॉलोअप करून सगळें केलें डिस्ट्रिक्ट कलेक्टरान एप्रुवल सुद्दां दिलें तेजे हेजेर पूण लास्ट पर्यंत तो ट्रान्सफॉर्मर जरी जालो ना तेजेर मागीर हांवें गव्हर्मेंटाक वचून तोच प्रपोजल घातलो आनी सगळ्यो लायनी सुद्दां चेंज करून घेतले हांव तेंच म्हणटा तुमी डिस्ट्रिक्ट सरकार डिस्ट्रिक्ट मिनरल फंड बापाचा दिता तुमी कोणाक केन्ना तुमी कितें सांगता आमी तेका दिला म्हणटा आनी म्हाका सांग तुमी चोरे जाता हें जाता पळय हो फंड तुमचे कडेन दवरा करा मारता सर फोन प्रश्न काढलो हो जो फंड आसा पळय त्या टायमार घेतलेलो फक्त ह्या विलेज आयज तो गव्हर्मेंट जर तुमकां दिना आनी यूज करिना खंय तरी गव्हर्मेंट तुम्ही सांगा हे प्रपोजल तुमच्या मार्फत कित्याक वचोंक ना आमी पयशे काडले दिले आमी जे पयशे घेवन दिता एका पयशे ना तुमचे कडेन गव्हर्मेंट अरे बाबा करूंक ना कन्स्ट्रक्शन सायटीक मागलेली की बाबा कंपाऊंड घालून दी DMF फंडातून ते तेंच्यांनी करूंक ना ते आतां म्हणटात कन्स्ट्रक्शनाक आमी दिना सो हेका आमी जबाबदार ना गव्हर्मेंटान घेतला फंड तो फंड तुजो मागीर कित्याक खंय खंय उरलो तेन्ना गव्हर्मेंटान कमिटी फॉर्म केल्ली
मागीर कोण तरी NGOs उठले आनी हेका गेले तेचेर हें हाडलें ऑब्जेक्शन हाडलें हे बाबा टेक्निकली फिट पर्सन आसा काय पण काय पॉलिटिकल पर्सन घातले तेचेर काय म्हणून तितून आमचो राजेंद्र कडकडे मागीर ताका भायर काडले ते कमिटी आनी मागीर कमिटी गव्हर्नमेंटाचे टेक्निकल आनी ती करपाक 2-3 वर्सां लागली तुका हेचेर डिस्ट्रिक्ट फेडरल फाउंडेशनाचो पयसो जो आसा पळय तो हेंचो कंट्रोल ना म्हणटा बरोबर आहा पण हेंचो आयज जे कितें हांगा बेजबाबदारीपणां जी दिसली म्हणजे जी बाकीची डिपार्टमेंटां आहा पळय तेंच्यांनी मेळोन जे जॉयंटली काम करपाक जाय ते जालें ना तेणीच सांगलें आपल्या तोंडार म्हणल्यार ते खंय तरी फेल जाल्ले हेंचें कोऑर्डिनेशन मायन्स एंड जिओलॉजीक आसूंक जाय मायन्स डिपार्टमेंटान ना पॉल्युशन कंट्रोल बोर्डान ना एग्रीकल्चरान ना WRD ना हे फेल जाल्ले वेदांता कंपनी सरळ सरळ फेल जाल्ली नाल्यार ते जर आज ब्लेम गेम जर खेळटा ना एकूच मिनिट आयका सांग हो जो फंड आसा पळय न्हू इट इज अ सेंट्रल एक्ट कळ्ळें म्हाका आमच्या से कांयच ना इट इज फॉर डेव्हलपमेंट ऑफ ब्रिजेस नॉट अबाउट फेल्युअर आम्ही फंड काडटा डिस्ट्रिक्ट मिनरल फाउंडेशनान दिता आमी ते घेता गव्हर्नमेंट सायड घेता त्या प्रमाणे ते काम करिना अशें तुमचो हे त्या बॉडीचेर आमचो कोणूच ना अमेरिकाचो एक मिनिट नॉर्थ गोवा कलेक्टर आसा चेअरपर्सन बोथ द MLAs आणि बाकीचे गव्हर्नमेंट डिपार्टमेंट तर आमचो से खंयच ना एज अ नॉट आमी कोण मायनिंग पैसे येता आसता कितले म्हणता हांव सारको विशय म्हणटा हांव सांगता ते 80 crores नोटीस आसा सावथाकूय तितलेच आसा पयशे तेचे पयशे घेवन खंय कोण बसले तर डिपार्टमेंटा एक तरी लेटर केले की बाबा आम्ही जे तो तुमचो प्रॉपर यूज जायना त्या हे तुम्ही लेटर केले हे लेटर करपाची गरज आसा की आता पयशे मिनरल फाउंडेशन आपल्याला जाय ते मोडटा आणि आम्ही इफेक्टेड एरिया आमची आणि मोडप जाता म्हापशा पणजे शहरांचे तरच ना तुम्ही लेटर तेका पर्सनल लेटर प्रॉपर अशें न्ही तुमचे प्रॉपर हे जायना ते पयशे जे आमी जे तुमकां हे करता पळय प्रॉपर इफेक्टेड गावांत जायना म्हणून तुम्ही लेटर दिवंक जाय एक मिनिट आता हांव उलयतां तुमी जशें म्हटलें हांव मानता हांव तुमकां तसो ब्लेम करूंक ना की तुमी हे पयशे खर्च करता पळय DMFचे ते तुमी आमकां दिवंक जाय म्हणून तितून हे करिना पण त्याच्या खातीर केंद्र सरकारान एक्सेप्ट म्हाका दिसता कोल मायनिंगेचो डायरेक्ट बेनिफीट आसा बरोबर लोकल कम्युनिटी आणि बाकीचे आमी आयर्न ओराचेर उलोवया तुमचे आयर्न ओराचो जो कितें फंड आहा म्हाका खबर आसा सगळो तो DMF हेजे कडेन वयता आमचे डिस्ट्रिक्ट मिनरल फाउंडेशनान आता थंय वयता पळय तेन्ना हांवें तुमकां फेल्युअर खंयसर म्हटलो तो सांगता तुमचें जें कोऑर्डिनेशन जर जाय तें कोऑर्डिनेशन म्हटल्यार हांवें सगळो मांडलेले विशय पळय जे तुमचे हेंच्या वांगडा जाल्ले कोणा वांगडा PCB वांगडा तुमचे डायरेक्टरेट ऑफ मायन्स एंड जिओलॉजी वांगडा जाल्ले फॉरेस्टा वांगडा जाल्ले आमचे WRD वांगडा जाल्ले एग्रीकल्चर वांगडा जाल्ले आणि त्या डिपार्टमेंटान तुमचे जेन्ना कोऑर्डिनेशन जातलें खंय खंय कितें जालां तेन्ना जे भायर सरतले कोऑर्डिनेशन कांयच ना हे तुमी मानता न्हू कोऑर्डिनेशन ना मानला तुमी ना तोच विषय फंड काढलो आणि डिस्ट्रिक्ट फाउंडेशन आमची जबाबदारी सोपली आता त्यांच्यानी एकूच मिनिट तुम्ही आणि आम्ही जाता म्हाका डिस्टर्ब करनाका मायनिंग फंड नॉर्थ वेदांचा फंड समजून घ्या तो जे मायनिंग नॉर्थ गोवा एनी मायन नॉर्थ गोवा तो फंड जो वयता कंपनी म्हणून आमकां ते से कांयच ना फॅक्ट म्हणजे लोकल जी बॉडीज आहा पंचायत बॉडी म्हण काउन्सिलर ते शुड पुट प्रेशर ऑन गव्हर्नमेंट पण आमकां दी म्हणून म्हाका आन्सर करून हांव म्हणटा तुमी मदीं करू नाका विषय डायवर्ट करता तेजे बरें अनिकेत विषय डायवर्ट करता एकूच मिनिट हांव एक मिनिट क्लियर करून दिलो अनिकेत क्लियर करून दिला
अनिकेत ते तेणी कितें सांगले आपले कोऑर्डिनेशन आहा म्हणून जर त्याचे त्या डिपार्टमेंटांना कोऑर्डिनेशन आणत जाल्यार आमच्या लामगाव ह्या गावात कोऑर्डिनेशन त्यांच्या त्या डिपार्टमेंटांना ज्या नावां दिली त्या डिपार्टमेंटांना त्यांचे कितले कोऑर्डिनेशन जाले त्यांचे कन्वर्सेशन कितले झाले हे सगळे सविस्तर आमकां तेंच्यांनी दिवनी तेन्नाच हे कळटलें की हेंचे तेंच्या कोऑर्डिनेशन आपले म्हणून आनी तेन्नाच गांवांत खरो बेनिफीट आनी एफेक्टेड कम्युनिटीक कितें बेनिफीट मेळपाक जाय आनी मेळचो दिवपाक जाय तो तेन्नाच कळटलो नाल्यार कळचें ना कोऑर्डिनेशन ना म्हणून सरळ सरळ कळटा नाल्यार आसा जाल्यार तेंच्यांनी तेंचे कितें कन्वर्सेशन जाल्लें तेंच्या मदीं कितें जाल्लें सांगतात न्ही दिलो की आमी सुटले ना हांव तें म्हणिना आसा जाल्यार तेंच्यांनी दिवनी ऑन रिकॉर्ड तेंचे कडेन कितें आसा तो तेंच्यांनी प्रोड्यूस करिनी हांगा जाल्यार हांगा प्रोड्यूस करिनी फुडल्या मिटिंगेक तेंच्यांनी कितें कितें मायन डिपार्टमेंटान आनी खंयच्या डिपार्टमेंटान कितें कितें हें केल्लें आहा पळय कोऑर्डिनेशन कितें जालें पळय तें तेंकां हाडून प्रोड्यूस करिनी हांगासर तेन्नाच हो जो डिस्ट्रिक्ट मिनरल फाउंडेशनाचो जो फंड आसा तो खऱ्यांनीच बऱ्या कामा खातीर युटिलायज जातलो नाल्यार हो विशय तेंच्यांनी हाडून दिवनी तो त्या डिपार्टमेंटा कडेन कितें तेंचे कोऑर्डिनेशन आहा तेंच्यांनी कितें रिलेशन तेंच्या डिपार्टमेंटाचे आनी तेंच्या कडेन कितें आहा तें तेंच्यांनी हाडून ऑन टेबल हांगासर दवरुनी ट्रान्सपरन्सी आसुनी लोकांक कळोनी नाल्यार फाल्यां अशें जाता आयज कितें जालां म्युनिसिपालिटीक बी लोक ब्लेम करता पंचायतीक ब्लेम करता पण आयज हांकां रायट ना ती चडशे कितें काडून घेतलेले आयफोन घेतलेले आहा आनी तितूंतल्यान एक जो पीसीबी काय तो तुमी इतरा हांगासर तेका गोवा स्टेट पीसीबी जेन्ना स्क्रिनींग प्लांट जेन्ना बसयता पळय मायनींग एरियेन मायनींग लिनान जाल्यार लोकल बॉडी ती पंचायत आसूं जावं म्युनिसिपालिटी आसूं तिका तिजेर पावर आसा काय ना तो क्लियर करूनी गोवा स्टेट पीसीबी हांगासर की बाकीची सेफ्टी जी एअर पॉल्युशन बी जातले पळय स्क्रिनींग प्लांट म्हणल्यार बाईक खबर आसतलो की तेज्या बद्दल कितें लागता लोकल बॉडी तुमकां खबर आहा हांगा सिटीक खबर आहा तुमकां कितें पावर आसा स्क्रिनींग प्लांटाची खबर ना न्हू ते पयलीं फायंड आवट करा तो खंय इन्स्टॉल जाता पळय हय जाता पळय ते हेका पळयताले हे खबर आसलें म्हाका पण विचारतालो हांव हेका आतां स्क्रिनींग प्लांट ऑलरेडी बंद जाले आहा तिजेर काय हे ना तुमकां खबर आसा पोल्युशन कंट्रोल बोर्ड आहा म्हणजे कसो म्हणजे हो एकटो तुमचे एनओसी लागता काय ना ते पळया आमी थोडे विषय कितें आहा ते भरपूर नाका आमकां कशें जाय आमकां वेदांता कंपनीचे काम आसा ते साफ म्हणजे हे आसा पूण तेंच्या खातीर कितें जाय आमकां गोवा पोल्युशन बोर्ड आसा तेंच्यांनी आपले काम आपले बरोबर चॉक करप मायनिंगान चॉक करप एग्रीकल्चरान करप फॉरेस्ट डिपार्टमेंटान करप अशें सगळ्यांनी कामां जर आपली सारकी केली जाल्यार ते कित्याक चुकतले अशें कळ्ळें तुका ते खंय तरी चुकतात पण आतां फाटलें कांय नाका फुडें आमी कितें तें घेवया आमी जबाबदार सुदारणां आनी सतीशाक आमी बाकीचे हेका हें केल्लें आहा हेचेर म्हाका तुमचें आन्सर जाय ना हेजे कोऑर्डिनेशन पॉइंट घातला तुमच्या मॅडम ऑफिशियल करूया